प्रॅक्टिकल मध्ये आता मदागास्कर जवळ ज्वालामुखीहून एक जमीन समुद्रामधून वर येते. मदागास्कर भारताच्या जवळच एक बेट आहे. तिथं अत्यंत सुपीक जमीन, ज्वालामुखी फुटतील आणि त्या ज्वालामुखी 7-8 वर्ष जातील तो ज्वालामुखी शांत व्हायला, परंतु अत्यंत सुपीक सोने नाणे हिरे मोती यांनी भरपूर असणारी जमीन तिथं वर येते. आणि प्रॅक्टिकल मध्ये तिथं सगळे ट्रान्सफर होतील. आज जे मम्मा किंवा भाऊ विश्वकिशोर किंवा जगदीशभाई ही सगळी मंडळी आहे, दादी आहे, प्रकाशमणी दादी आहे, हे सगळे राजघराण्यामध्ये पैदा झालेले आहेत. हे सगळे एकमेकांच्या जवळ राहतात. जसं कोणी राहत्याला राहतं, कोणी लोणीला राहतं, कोणी, आणि ते त्या ठिकाणचे कोण आहे, राजपुत्र राजकुमारी आहेत. तर जेव्हा ही इकडची सत्ता कोलॅप्स होईल, रावणाची सत्ता कोलॅप्स होईल, त्यावेळेस जी काही ऍडव्हान्स पार्टीची जी आत्मा आहे किंवा जी पवित्र आत्मे आहे, जेव्हा सतयुगाचा टाइम सुरू होईल, आपण म्हणतो ना अपना टाइम आ गया, सतयुग देवताओं का टाइम शुरू होता है ना. आतापर्यंत फरिश्त्यांचा टाइम चालू आहे, पण जसं जसं फरिश्ते संपूर्ण होत जातील, फरिश्त्यांचं वरण कोण करेल, त्यांना वरमाला कोण घालेल, देवता घालतील. याचा अर्थ काय, तो एक साक्षात्कार होतो. तो हळूहळू फरिश्ता स्वरूपातून देवता स्वरूपाकडे ट्रान्सफर होईल. बॉडी हीच राहील, परंतु आपल्याला भविष्य गोष्टी पण दिसायला लागतील की भविष्यात मी कोणती देवता आहे. बाबांना काय व्हायचं, समोर येणारा प्रत्येक व्यक्ती भविष्यात त्याचं पद काय बाबाला दिसायचं, कारण बाबांना स्वतःचं पद माहिती होतं, स्वतःचे 84 जन्म माहिती होते. तसं प्रत्येकाला त्याचे जन्म पण माहिती पडणार आहेत, समोर येणारी व्यक्ती कोण माहिती पडणार आहे. आणि प्रॅक्टिकल मध्ये त्या राजधानीचा साक्षात्कार होऊन सर्वजण पुढे जाणार आहे. तर बघा, प्रॅक्टिकल मध्ये रावणाची सत्ता जाते आणि श्रीकृष्णाची सत्ता येते. ते ज्यावेळेस लोकांना कळेल त्यावेळेस ऑटोमॅटिक काय होईल, एक मत सर्वांचं निर्माण होईल. आता काय होतंय, सगळे पूजा करताय, भक्त जे आहेत पूजा करताय, पण आपले आराध्य चैतन्यामध्ये अवतरित झालेल्या म्हटल्यानंतर काय होईल, भक्ती राहणार नाही, ज्ञान राहील, ज्ञानाचं प्रारब्ध जाईल. आणि आता कसं आहे, भक्ती आणि भक्तीतलं पुरुषार्थ आणि त्यांनी केलेलं प्राप्त केलेलं पद आणि प्रारब्ध हे सगळं चाललेलं आहे. परंतु भविष्यामध्ये काय राहील, ज्ञान मार्गातून तुमच्याकडे जमा किती आहे. लोक पण म्हणतील की अरे तुम्ही तर रोज तिथे जात होते, मग आम्हाला काहीतरी द्या. तर आपल्याला एवढं जमा पाहिजे ना की त्याला देता तर आलं पाहिजे. जेव्हा तुमचे भक्त येतील, बॉन्ड पेपरवर लिहून ठेवा, एकेका आत्म्यासमोर 1-1 लाखाची लाईन लागलेली असेल. तुमच्यापैकी जो कोणी अमृतवेला करतो तो राजा आहे. एका मी म्हणतो, म्हणजे एवढे हजारो ब्राह्मण मी पाहिले, हजारो तपस्वी मी पाहिले, योगी पण पाहिले, सगळे पाहिले. परमात्म्याशी कनेक्शन जोडणं सोपी गोष्ट नाही. तुमचे जे 63 जन्मात जर एखादे जरी पाप कर्म असले ना, तर ते तुम्हाला बाबांशी कनेक्शन जोडू देणार नाही. ते म्हणाल माझा हिशोब ठेव आणि मग राजपदावर बघ. ती सिंहासन बत्तीशी, विक्रमादित्यच्या सिंहासनाची कथा माहितीये ना. एक पुतळा उभं राहायचा, तुम्ही बसायला लागले की लगेच तो पुतळा उभं राहायचा, की राजा विक्रमादित्यच्या मध्ये हा गुण होता, ही पर्टिक्युलर क्वालिटी तुझ्यात असेल तर याच्यावर बसायचं, नाही तर उलटीतून. तर तीच गोष्ट कुठे आहे, इथं पण. स्वर्गाचा राजा बनायचं किंवा राजपुत्र बनायचं किंवा राजघराण्याची रॉयल फॅमिलीमध्ये जन्म घ्यायचा असेल तर तुझ्यामध्ये सगळ्या क्वालिटीज असतील, नाहीतर तुम्हाला प्रजेमध्ये जावं लागेल. त्यामुळं ती गोष्ट फार भावांतर, वो सीन बहुत दर्दनाक होगी. जिन्होंने अभी यहाँ पे बैठे हुए, यहाँ पे आते थे, बाकीच्यांचं जाऊन द्यायचे, आले गेले त्यांना काही घेणं देणं नाही. पण जे रेग्युलरली येत होते त्यांना माहिती होतं की या बनके राजाओं का राजा बनते, आणि त्यांनी कदर नाही केली. मग कोणी काय केलं, अहंकार दाखवला, पोस्ट पोझिशनचा अहंकार दाखवला, सेंटरवर विघ्न टाकले. कोणी काय केलं, ज्ञानाचा अहंकार दाखवला की भाऊ मी एवढे ग्रंथ वाचलेले आहेत, शास्त्रांचा अभ्यास केलेला आहे. कोणी दाखवलं की मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, त्याचा अधिकार दाखवला आणि इथं विघ्न टाकले. तर त्या सर्व गोष्टींचा हिशोब तिथं त्याला द्यावा लागणार आहे. हिशोब हाच असेल की कोई प्राप्ती नाही होगी, है ना. आत्मा तडप तडप कर शरीर छोडेगी. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, अंतमती सो गती. तर मती म्हणा क्या, बुद्धी. इथं काय म्हटलंय, मनमना भव मध्याजी भव.
तो ये बुद्धी योग आहे. तुम्हारी बुद्धी किती सालीम आहे, किती स्वच्छ आहे, याला महत्व आहे. आणि बुद्धी सालीम आणि स्वच्छ कधी बनते की ज्याच्यामध्ये त्या बुद्धिरूपी भांड्यामध्ये ज्ञानरत्न घासली जात आहेत. ज्ञानरत्न घासली जात आहेत, तर त्या ज्ञानरत्नामधलं तेज प्रकाश हा कुठं येईल, उस बुद्धिरूपी बर्तन में आएगा, उस दिल में आएगा. बुद्धीच्या सेंटरला जे 7 गुण आहेत, पवित्रता, सुख, शांती, आनंद, प्रेम, ज्ञान, गुण, शक्ती, हे सेंटरला तो लाईट आहे. तो लाईट म्हणजे काय आहे, तुमचं दिल आहे, हृदय. हृदय म्हणजे बाबा म्हटले की ते नाही जे रक्त फेकतो तो पंप नाही, ते हृदय नाही आहे. आत्म्याचं हृदय कुठे आहे, आत्म्यामध्येच आहे. आणि बुद्धीच्या सेंटरला जो सप्तरंगांचा गुणांचा जो एक प्रकाश आहे, वो है आपकी दिल. 2 संपदा आहे, एक आहे ईश्वरीय संपत्ती आणि एक आहे आसुरी संपत्ती. पांडव जे आहे ते कशाचं प्रतीक आहे, ईश्वरीय संपत्तीचं प्रतीक आहे. आणि कौरव जे आहे ते कशाचं प्रतीक आहे, आसुरी संपदेचं प्रतीक आहे. त्यांनी आपली संपूर्ण अवस्था प्राप्त केलेली आहे. वो सभी आत्माएं धरती पर आएगी और जन्म लेगी. और प्रॅक्टिकल में योग पहिल्यांदा श्रीकृष्णाचा जन्म होईल योग बलाने, आणि त्यानंतर ती प्रतिक्रिया चालू होईल. अर्थात योग बलाने जन्म घेण्यासाठी एक वेगळी राजधानी लागेल, तिथं एक सतोप्रधान वायुमंडल लागेल. त्यामुळे एकदम प्रॅक्टिकली वेगळ्या जमिनीवर वेगळी एक सिटी, प्रत्यक्ष एक शहर म्हणा, ते स्थापन होईल. आणि ते शहर अत्याधुनिक असेल, सोनं, हिरे, नाणे यांनी बनवलं जाईल. इथलेच लोक बनवतील, कोणी आकाशातून दुसरं कोणी येणार नाहीये. इथंच तिथंच राहणारे कारागीर तिथं जन्माला जातील, किंवा मोठे असतील ते तिथं जातील. आणि ऍक्च्युअली मध्ये राजधानी स्थापन होईल. आणि राजधानी स्थापन झाल्यानंतर जे ऍडव्हान्स मध्ये गेलेली जे आत्मे आहेत, जे योगी आहेत, पवित्र आत्मे आहेत, ज्यांचा संबंध सतयुगाशी आहे, त्यांचा आता जसं मम्मा पुढे गेलाय, प्रकाशमणी दादी गेलेत, गुलजार दादी गेले, यांचा काही संबंध राहिलेला आहे का कलियुगाशी, काही नाही. तुम्ही मागं राहिले म्हणून ते थांबलेले आहेत. आणि कृष्णाचं जे काही गाव, एक छोटं गावच आहे सतयुग म्हणजे, असं काही वेगळं नाहीये. जास्तीत जास्त किती लोक राहणार आहे, 9 राज्य ते अष्टरत्न राहणार आहे. एकेकाचं 1-1 लाख त्याची प्रजा असणार आहे प्रत्येकाची. आणि असं एक 9 लाखाचं एक गाव असणार आहे, पण तो संपूर्ण जगामध्ये पसरलेला असणार आहे. आणि सगळ्या जगात तर धरती राहणार नाहीये, बाकी कुठं काही शिल्लक राहणार नाहीये. भारतच एक राहील. आणि जिथं एवढी जमीन असेल प्रत्येकाला, विचार करा ना, 8 राज्य आहेत आणि श्रीकृष्ण त्यांचा प्रमुख 9वा आहे, तर ते 9 आहेत. आणि ते प्रत्येकाचे आपली 1-1 लाख आहे. आणि हे सगळे काय आहे, एकमेकांचे नातेवाईक आहेत. सुरुवात तर कशी होणार आहे, चाचा काका मामा, असंच जवळजवळचे जे गोतावळा असेल त्यांची ती राजधानी आहे. म्हणजे 8 ठिकाणी राजधानी आहे. आणि त्या सर्वांचा मुख्य राजा कोण आहे, महाराजा कोण आहे, श्रीकृष्ण आहे, लक्ष्मीनारायण आहे. पण हे सगळे फॅमिली आहे. आज जशी फॅमिली आहे, हीच फॅमिली काय होणार आहे, पुढं ट्रान्सफर होणार आहे. तर ती भावना असणे महत्वाचं आहे. म्हणजे आत्म्यामध्ये पुरुषार्थ करताना सगळ्यात मोठं गोष्ट काय आहे, भावना काय. तुम्ही ज्ञान खूप मोठ्या सांगतात, पण प्रत्यक्ष जेव्हा आपण वागतो एकमेकांशी, तर ती ज्ञानयुक्त भावना आहे का. तर अंधश्रद्धावालं प्रेम नकोय. प्रेम कोणतं पाहिजे, ज्ञानी तो आत्मा, योगी तो आत्मा भगवान को प्रिय आहे. म्हणजे फक्त हे नकोय, ज्ञान सांगणारं नकोय, तो योगी पण पाहिजे. म्हणजे त्याचा संबंध कोणाशी पाहिजे, परमात्म्याशी पाहिजे. कॉपी कोणाचं करायचंय, ब्रह्मा बाबाला कॉपी करायचंय साकारमध्ये, आणि निराकारमध्ये कोणाला कॉपी करायचंय, शिवबाबांना कॉपी करायचंय. तर ती गोष्ट तुम्ही विचारात घ्या की जी संघ आपल्याला तो मिळतोय तो किती मोठा आहे. आपल्या टीचरला बॉडी धारण करायची गरज आहे का, शिवबाबाला बॉडी धारण करायची गरज आहे का. बॉडीत येतो तो आपली पॉवर कमी करून येतो. शिवबाबा जेव्हा ब्रह्माताना देतात, आपल्या शक्ती ऑलमोस्ट कमीत कमी करून मग अवतरण होतं आणि मग बोललं जातं. आणि त्यांच्या सगळ्या पूर्ण शक्ती कुठे आहे, परमधाम मध्ये. मग जेव्हाच त्यांची परमधाम मध्ये आठवण करू तर आपले काय होतात, विकर्म विनाश होतात. तर त्यांनी कमी पॉवर घेऊन येणं जरुरी आहे का समोर साकारमध्ये, काय आवश्यकता नाहीये. म्हणजे सर्व पॉवरला आपल्याला ऍक्सेस आहे. नुसतं त्यांची आठवण केली, तो करंट आपल्या आत्म्यामध्ये यायला लागतो, आपल्या आत्म्यातून सगळ्या वातावरणामध्ये जायला लागतो. आपल्याला वाटतं की मी एवढासा एक आत्मा, मी योग करतो, त्याचं वातावरण किती शुद्ध झालं, काय माहिती.
तर तसं नाहीये. जगामध्ये कचरा इतका आहे, निगेटिव्हिटी इतकी आहे, अशुद्धता इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये सगळे मिळून बाहेर फेकतात. तर आपण जे काही शुद्धता करतो ती होत असते, आपल्या नावावर जमा होत असते, पण प्रत्यक्षामध्ये ते रिफ्लेक्ट होत नाही. आणि जरी आपण समजा 1 तास अमृतवेला करून वातावरण शुद्ध केलं, होतं ते, पण लगेच 5 वाजता सगळे उठतील आणि त्यांचे विचार चालू होतील आणि लगेच सगळं वातावरण एका मिनिटात खराब होऊन जाईल. मग आपल्याला ते दिसत नाही. पण तू जे काही शुद्धता केली ते तुझ्या नावावर जमा झालं. म्हटलं ना, परमात्म्याच्या कार्यामध्ये खारोटी एवढी जरी मदत केली तरी तिची नोंद होईल. जंगल जळत असताना त्याच्यामध्ये एक चिमणी चोचीमध्ये येऊन पाणी टाकत होती. मग बाकीचे लोक हसायला लागले की तुझ्या 2 थेंबांनी काय. तर ते थेंब महत्वाचे नाहीये, महत्वाचं काय आहे, ऍक्शन, कर्म काय केलं याला महत्वाचं आहे. म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे, कर्म काय करू राहिला. तू मोठ्या मोठ्या गोष्टी करू राहिला, लय भारी भाषण करू राहिला है ना. आता आम्ही पण पाहतो जगामध्ये लय मोठे मोठे विद्वान आहेत, अनेक लोक आपल्याला भेटतात आयुष्यामध्ये, फार मोठी विद्वान, पॉवरफुल, प्रसिद्ध नेते, अभिनेते सगळे भेटतात. पण व्हॅल्यू परमात्म्याच्या दृष्टीने कशाला आहे, तुझे कर्म काय आहेत. भावंत ना की भाषण करायला समोरचा आपल्यापेक्षा भारी भाषण करेल, रंगून टाकेल, हसायला लावेल, रडायला लावेल, नाचायला पण लावेल तुम्हाला. पण प्रॅक्टिकल मध्ये काय, ज्यावेळेस तुम्ही त्यांना विचाराल प्रॅक्टिकल मध्ये काय, बडबड खूप केली, प्रत्यक्षात काय, तर ते तुमच्या समोर हार मानतील. कारण प्रत्यक्षामध्ये दैवी गुणांची धारणा करणं एवढं सोपं नाही, त्याला ईश्वरीय मदत लागते. आपणही दैवी गुण का धारण करू शकतो, कारण परमात्मशक्ती आहे. आत्मशक्ती असेल त्याची आपली एक पॉवर आहे, परंतु त्याला लिमिटेशन आहे. परमात्मशक्तीला कोणतंही लिमिटेशन नाही. आत्मशक्तीने एखादं घराणं असू शकेल, घर असू शकेल की तिथली भाऊ बेटी सब एकदम प्रेमाने राहतात, ते ज्ञानात नाहीये. सगळेजण उठल्यावर आई वडिलांच्या पाया पडतात, पूजा पाठ करतात, सगळं काही करतात, उपवास तापास करतात, पण ते परमात्म्याला ओळखत नाही, परमात्म्याचं ऐकतच नाही. तर सगळ्यात मोठं गोष्ट तुम्हाला काय सांगितलं, टाइम लाईन. टाइम, ज्याने टाइमावर मदत केली त्याला व्हॅल्यू आहे. टाइम गेल्यानंतर, शिव बाबा येऊन गेल्यानंतर, भगवान शिव का आना और जाना. रामायण काय, राम का आना और जाना. राम आए और चले गए, तो राम के जाने के बाद आप जागृत हो गए, कुंभकर्ण जैसे. अरे कहा गए, कहा गए, कहा गए, माझं सगळं घ्या, माझी प्रॉपर्टी घ्या, माझी सत्ता घ्या, गाडी घ्या, पोरग सगळं घेऊन जा. काय करायचंय त्याचं, काय उपयोग आहे त्याचं. कारण तसंही ते ज्वालामुखीमध्ये जाणार आहे म्हणून तू द्यायला आलेला आहे ना. त्याचा जाळ होणार आहे तुला माहितीये, म्हणून आता तू द्यायला आलेला आहे. कारण आता त्याचं जाळ करायचं ठरवलेलं आहे आणि होऊ राहिलं, आणि म्हणून तू आला म्हणतो की बाबा माझं सगळं घे, 10 कोटी प्रॉपर्टी घ्या, बांगला घ्या, पोरग पण घेऊन जा, बायको घेऊन जा, सगळं घेऊन जा. काय करायचं आम्हाला त्याचं, काय उपयोग आहे त्याचं. तसंही ते त्यांचे कहा ना अर्जुन को की हे अर्जुन, इन आंखों से जो कुछ देखते हो उसका अंत होना निश्चित, वो सब जलकर राख होने वाला है. तर शरीरांची तर तशी आज कलियुगामध्ये त्याची पार माती झालेली, जडजडीभूत झालेले, अनेक उलटे सीधे गोळ्या बिस्किट खाऊन त्याची पार वाट लागलेली, 10 रोग लागलेले त्याच्यामध्ये. एकदा हॉस्पिटलमध्ये गेला पुरा भिकारी होऊनच बाहेर येतो, तसं त्याला कोणी सोडत नाही. सगळ्यात जास्त करोडपती हॉस्पिटलवाले झालेले 2019 पासून. भारतामध्ये करोडपतींची संख्या वाढली आणि सगळे करोडपती मेडिकल क्षेत्राशी संबंधित आहेत. मग त्याच्यावरून समजून घ्या. आणि भारताची आरोग्य व्यवस्था पुरी डाऊन झालेली आहे. भारताचीच काय, सगळ्या जगाची, अमेरिका, UK, रशिया सगळ्यांची झालेली आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, संपदा, कमाई. कारण बाबांकडे येतो, मागच्या वेळी पण तुम्हाला सांगितलं आपण कोण आहे, बिझनेसमॅन आहे. बिझनेसमॅन आहे. फक्त दादींना तो प्रश्न विचारला होता की तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीचं भवितव्याचा काय विचार केला का नाही. तर दादींनी काय सांगितलं होतं, केला ना म्हणे. एका जन्माचा नाही केला, पुरे 5000 वर्षाचा 84 जन्माचा विचार केला, म्हणून तर इथं आलो. इथं फायदा आहे या बँकेमध्ये. प्रत्येक बँक उद्या डुबणार आहे. RBI पूर्णपणे कर्जबाजारी झालेली आहे. तुमची SBI ती पण पूर्णपणे कर्जबाजारी झालेली आहे. आणि मग बाकी मेन तर 2 बँकाची शाश्वती होती आपल्याला, आणि बाकीच्या फॉरेन बँक आहे, HDFC, ICICI, ऍक्सिस, सगळे पळून जाणार आहेत. सगळे पळून जाणार आहे. तर कर्ज व्यवस्था 1500 लाख कोटी असं काहीतरी एवढं मोठं कर्ज आहे. त्या हप्ता भरायला पण पैसे नाही. इलेक्शन डिक्लेअर झालं, संपलं की ते सांगतील पैसे संपले, विषय मिटला. आणि डिजिटल करन्सी येते.
त्या डिजिटल करन्सीमध्ये 500, 10, 20 सगळ्या नोटा बंद होणार आहे आणि फक्त काय राहील, एक कार्ड राहणार आहे. आणि ते सरकारवर असेल, वरतून कार्ड बंद झालं की तुमचं सगळं बंद है ना. एक वेगळ्या प्रकारची राजव्यवस्था ती येणार आहे आणि समस्या सगळ्यांच्या वाढणार आहेत है ना, कमी नाही होणार आहे, ते सगळ्या वाढत जाणार आहे. अनेक गोष्टी पुढं पुढं येणार आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे कायदे आपण विचारही नाही केला ते पण तिथं अस्तित्वामध्ये येणार आहे. आणि हे सगळं जगात घडते, भारतात घडते, एकदा असं नाही. श्रीलंका भिकारी झालेला आहे, पाकिस्तान भिकारी झालं आहे आणि त्याच्यानंतर आपण त्या गतीला आपण आता आलेलो आहे. त्यामुळं पैशाची गॅरंटी नाहीये, त्या पैशाला उद्या व्हॅल्यू राहील का नाही याची गॅरंटी नाहीये. दुसरी गोष्ट, एक प्रकार येतोय सायबर अटॅक होतात. सायबर अटॅक मध्ये काय होतं, बँकेवर हल्ला होतो, सायबर हल्ला होतो आणि तुमच्या अकाउंट मधली सगळी रक्कम 0-0 केली जाते. काल 10 कोटीची एफडी होते आपल्या आणि आता 0-0-0. बँकेत मॅनेजर म्हणाल तुमच्या नावावर 0-0 आहे. 8 दिवस लाईट जाईल, इंटरनेट बंद पडेल, अचानक सायबर हल्ला होईल, बँकेतले पैसे काढून घेतले जातील आणि तुम्ही गेले, तुम्हाला आकलून दिलं जाईल. सरळ सरळ सांगायला, बाबा इथं मला 0 दिवस राहिला, तुझं काही खात्यात पैसे नाही, निघितून. असं झालेलं आहे. चायनामध्ये लोक गेले, तिथं रणगाडे आणून ठेवले, बँकेसमोर काय ठेवलं, रणगाडे आणून ठेवले त्यांनी. आणि असं जवळजवळ 10,000 बँका डुबलेल्या आहे. रोज एक बँक भारतातही जातीये, फक्त त्याची बातमी नाही कुठं. आणि जगामध्ये तर शेकडो बँका रोज डुबतात, कारण एकच करन्सी संपूर्ण देशामध्ये आणि हळूहळू जगामध्ये येणार आहे, एकच करन्सी. त्यामुळं नोटबंदी पुढची 500ची नोट जाणार आहे, 10-20 पण नंतर जाणार आहे. त्यामुळे तो नोटा हा प्रकार इथून पुढे राहणार नाहीये. डिजिटल करन्सी राहणार आहे, सीबीडीसी म्हणतात त्याला, ती येणार आहे. आणि त्यावेळेस मग पैशावर तुमचं कंट्रोल राहणार नाही. सीबीडीसीला एक्सपायरी डेट असते. ही नोट 10 वर्ष टिकत होती, त्याचं तसं नाही, त्याला एक्सपायरी डेट असणार आहे. सरकार म्हणाल की 2 वर्ष तुला तांदूळ खावा लागेल, तुला रेफ्रिजरेटर घ्यावं लागेल, तुला आमके मॉलमधून खरेदी करावं लागेल. नाही केली तो पैसा गायब होऊन जाईल, 0-0-0. विचारून घ्या बँक मॅनेजरला एक्सपायरी डेट असते का नाही, ती येणार आहे. हे सगळ्या गोष्टी हळूहळू येणार आहे. म्हणजे पैशावर तुमचा कंट्रोल राहणार नाही. हे सगळं का सांगतोय, बाबा ने कहा था किसी की दबी रहेगी धूल में, किसी की राजा खा जाए, राजा खातोय कधी, किसी की चोर लूट जाए, और सफल होगी उसकी जो धनी के कार्य में लगाए. इलेक्शन अजून व्हायचं बाकी आहे, थोडेफार वाचलंय, ते सफल करा. एकदा का डिजिटल मध्ये गेलं, ते पैसे कोणाला द्यायचे कोणाला नाही सरकार ठेवेल, सरकार ठरवेल. सरकार म्हणाल दान पुण्य नाही करायचं, बंद कर, अजिबात चालणार नाही, नाही करता येणार है ना. दान ते म्हणतील बांधकाम नाही करायचं, बंद कर, तिथे पैसे नाही वापर, ते ठरवतील. पैसा तुमचा, मरमर तुम्ही करणार आणि खर्च कुठं करायचं सांगतील कोण, सरकार सांगाल. सरकार पण हे सरकार नसणार आहे, राजपुत्र फिलिपचं सरकार असणार आहे. युकेचा जो प्राईम राजपुत्र आहे त्याचं सगळ्या जगावर सत्ता असणार आहे आणि सगळ्या बँका राजपुत्र फिलिपच्या आहेत. इथली कोणतीच बँक भारताची बँक राहिलेली नाहीये. सगळ्या बँका राजपुत्र फिलिपच्या आहेत. ब्रिटनमधून सगळ्या बँका चालतात. आपल्या नोटा पण तिकडून छापून येऊ राहिले, इथं नाही. सोनं पण आपल्याकडे नाही, आपलं सोनं राणीच्या कस्टडीमध्ये, सगळं सोनं तिकडे गेलं. तुमचं सोनं पण इथं नाहीये, तुमच्या नोटा पण इथं नाहीये आणि राजकारभार तिथून चालतोय. बकिंगहॅम पॅलेस तिथून चालतं. म्हणजे आत्ता कोणाचं राज्य आहे, आत्ता ब्रिटिश सत्तेचं राज्य ऍक्च्युअली आपल्यावर चालू आहे. कारण जे काही पॉलिसी वगैरे इम्प्लिमेंट होतं सगळं तिथून येतात. ते ठरवतात की काय खायचं तुम्ही, काय नाही खायचं. रस्ते सगळे त्यांच्या ताब्यामध्ये गेलेले. धरणं पण पाणी कमिशन येणार आहे, त्याच्यात धरण पाणी तुम्हाला मीटरवर देणार आहे. असं नाही की दाना शेतीला किती वापरलं, नाही, प्रत्येक थेंबाचा हिशोब द्यावा लागणार आहे. आणि पाणी पण अमेरिकन कंपनी असेल ती ठरवेल की कोणाला द्यायचं का नाही. म्हणजे उद्या पाणी ताब्यात नाही, अन्नधान्य पण बरंच वाटून टाकलं आपण. हाय थोडंफार ते अडाणी अंबानीच्या गोडाऊन मध्ये तुझ्या रेटला दिल ते घ्यावं लागेल. आणि आता इतका पाऊस पडू राहिला की ते सगळं सडून जाऊ राहिलं. त्यामुळे ते बियाणं वगैरे ते जपून ठेवलं पाहिजे आणि भविष्यामध्ये ते तुम्हाला लागणार आहे. गावरान बी सगळं राजपुत्र फिलिप घेऊन गेला. आणि दुसरं जे बीटी ज्याने कॅन्सर होऊ शकतो ते आपल्याला देऊ राहिले. आणि ते बेटीचं जर खाल्लं तर मग त्यांनी जीन्स मॉडिफाय झाले. बीटीने काय होतं, बायोटेक्नॉलॉजीने कीटकाचं जीन पिकामध्ये टाकलेलं आहे आणि ते जर खाल्लं तर काय होतं, तुमचं जीन्स बदलल. जीन म्हणजे काय, विटा आहे.
शरीराच्या, आणि त्या जर विटा जर ठिसूळ झाल्या तर सगळं शरीर ठिसूळ होईल, आणि त्याला काय म्हणतात, कॅन्सर म्हणतात. त्यामुळे भारतामध्ये काय होईल, कॅन्सरची एक लाट आलेली आहे. तर अशा अनेक गोष्टींचं चक्रव्यूह लागलं गेलेलं आहे. मग जो कोणी आतापर्यंत म्हणत होता ना अभिमन्यू म्हणा का, ज्याला अभिमान आहे की अरे आपले एवढे मोठे मंत्री नातेवाईक आहे माझे, अरे माझ्याकडे एवढं करोडोचा पैसा आहे, आपले एवढे संबंध आहे, एवढी प्रॉपर्टी आहे, त्या अभिमन्यूला दिसेल की जगणं किती अवघड आहे. परमात्म्याच्या मदतीनुसार एक पाऊल टाकणं सुद्धा अवघड होईल, जगताच येणार नाही, श्वास सुद्धा घेता येणार नाही. युनायटेड नेशन्स मध्ये चर्चा चालू आहे की जे कार्बन वाढतोय ते एवढे सारे लोक श्वास घेऊ राहिले, त्यामुळे प्रॉब्लेम येऊ राहिला. तर कार्बन वाढतोय तर काय करावं लागेल, लोक कमी करावं लागेल. लोक श्वास घेतात म्हणून प्रॉब्लेम आहे, वातावरण खराब झालं. त्यांनी रिसर्च केला, काय केला, रिसर्च केला, आणि साहेबांनी रिसर्च केला वरच्या अमेरिकन वगैरे, तुम्हाला तो मान्य करावं लागेल. कारण त्याचा शिक्का कोणता आहे, एक मोठा देवता आहे WHO, तर त्यांचा शिक्का आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम त्याचा शिक्का आहे. तर मग तुम्हाला त्याचं ऐकावं लागेल, कारण आपण त्यांच्या बरोबर गॅट करार केला होता, गॅट करार 95 साली, आणि तेव्हापासून आपण लिहून दिलं होतं की 25 वर्षांनी सगळी सत्ता जी भारताची आहे ती आम्ही काय करणार आहोत, इंग्रजी बँकेला देऊन टाकणार आहोत. 25 वर्ष होऊन गेली, आणि त्यानुसार ऑलरेडी जो आपण कायदे दरवर्षी अपडेट करत आलो, तर आपले सगळं जे काही आहे इथले उद्योगधंदे, जमिनी, पिकं, काय खाणार, मेडिकल अर्थ व्यवस्था, बँका, हे सगळं कोणाच्या ताब्यात गेलेले, फॉरेन नेशन्सच्या ताब्यामध्ये गेलेले. त्यामुळं सांगण्याचं तात्पर्य काय आहे की आज जर तुम्ही ठरवलं की बाबा नाही की मला ब्रह्मभोजन द्यायचं, आज तू देऊ शकतो. मला मधुबनला जायचं, जाऊ शकतो. मला मधुबनला काही 10,000 1,00,000 द्यायचं, देऊ शकतो. बांधकाम करायचं, एखादं सेंटर जमीन घ्यायची, पण उद्या तुझाच पैसा तुला वापरता येणार नाहीये. उद्यालाही तळतळशील, कारण 30 साली आलेले नाही ना. लोकांना वाटतं आत्ता आले, 2 महिन्यापूर्वी, आत्ता नाही आले. 1937लाच येऊन बसलेले आहेत. 85 वर्ष झाले, पुरा एक जन्म आपल्या बरोबर काढू राहिले है ना. साक्षात्कार तर बाबांच्या सुरुवातीला खूप झाले. बाबांच्या जागी विष्णू दिसायचे. लोकांना तुम्हाला काय वाटतं, बाबांच्या जागी विष्णू दिसले म्हणून लोक मुरलीला यायला लागले, असं काही झालं का, काही नाही. दादी वगैरे सगळे मुंबईला चौपाटीवर आले होते, रमेश भाई त्यांचा अनुभव सांगतात. तर एक माणूस खूप पुढे सारखा, पुढे या पुढे, इकडे पण जागा आहे, या माताजी पुढे. राहतावाल्यांना माहिती नाही ना, ते ऐकत आले, त्यांना क्लिअर कट माहिती आहे, डेट वाईज माहिती आहे. परत जमीन पण माहिती आहे, कृष्ण कुठे येणार आहे जमीन पण माहिती आहे, पत्ता पण माहिती आहे, ऍड्रेस पण देऊ, काही दिवसांनी ऍड्रेस पण देईल, कुठं जायचं तिथं. आता जसं ते राम जन्मभूमीला जाऊन येऊ राहिले आपण, कृष्ण कुठे येणार आहे ते बघून येऊ, प्रॅक्टिकल मध्ये जाऊन येऊ. कारण ऍक्च्युअली राजधानी बनवायला लागणार आहे ना, पण तोपर्यंत बरेच घडामोडी घडतील त्याच्यामध्ये. त्यावेळेस फक्त 33 कोटी राहिलेले असतील शिल्लक. आधी 600 कोटी जातील, मग जवळपास 100-200 कोटी जातील, आणि मग हळूहळू जे काही राहतील ते थोडे आत्मे 100-150 कोटी आत्मे ते ऍक्च्युअली ते तिथं राजधानी स्थापन करतील. कृष्ण जन्माला यायचं म्हणजे सगळं ते बांधावं लागेल ना तिथं. ऍक्च्युअली मध्ये जसं आपण सेंटर बांधलं तसं तिथं माल बांधायला पण जागतील ना, तिथे कोणतरी पैसे लावेल ना, कोणतरी काहीतरी करेल ना. ऍक्च्युअल मध्ये ते इथलेच लोक असणार आहे ना, आकाशातून येणार आहे का कोणी तिथं, नाही. इथलंच माणसाने सेंटर बांधलं तर इथलंच राहतेचा माणूस जाऊन तिथं माल बांधेल. पॉसिबल आहे, शक्य आहे. काय ज्याचा जो पार्ट असेल तो, आपल्याला माहिती होतं का आपण सेंटर बांधणार आहे, आपण असं तपस्या करणार आहे. कोणाला स्वप्न तरी पडलं होतं गाव की परमात्मा येणार आहे तुला स्वर्गाची महाराणी बनवणार आहे. कोणी सांगितलं असतं तुम्ही उठून तर लय हाणला असतं आई बापाने, येडा आला तू. पण वास्तविकता काय, जे स्वप्न आपल्या आई बापांनी पण पाहिलं नाही, आपण पाहिलं नाही, ते कोणी पाहिलं, शिव परमात्म्याने आपल्या अनन्य भक्तांसाठी पाहिलं. भक्ती वाईट नाही, सगळ्यात जास्त भक्ती आम्हीच केलेली. नंबर 1 भगत कोण आहे, ब्रह्मा बाबा, जगदंबा सरस्वती, प्रकाशमणी दादी यांनी प्रचंड भक्ती केलेली आहे. म्हणून ते फळ, म्हणून ते ज्ञान आहे, ते ज्ञानाचे अधिकारी आहे, भविष्यात राज्याधिकारी. आपण कोण आहे, नंबर 1 भगत. ज्यांनी फार उशिरा भक्ती केलेली आहे ते आता उपास तपास करू राहिले, आता मंदिरांमध्ये प्रवचन करू राहिले, चांगली गोष्ट आहे. ते संपल्याशिवाय इकडे येता येत नाही. त्याला जाऊन दे मंदिरामध्ये, जा तू सगळं ते कथा कर, भागवत कर, रामायण कर, ते केल्याशिवाय इकडे येता येणार नाही. बद्रीनाथ केदारनाथ सगळे जाऊन जेव्हा का ते संपल
ते पुण्य ते आम्ही केलेलं आहे. ते पुण्य पदरात पाडल्याशिवाय इकडे येता येत नाही. ते जाऊ दे वारीला, त्याला बळजबरी पाठवा नसेल जात तर बळच गाडीत बसून करू दे त्याला. ते सगळं संपल्याशिवाय इथं येता येणार नाही. तुला काय सगळीकडे डोकं आपटवायचं नाही, त्याला आपटून आण आणि मग फायनली तो शांतपणे कुठं बसेल, इथं बसणार आहे ना. कारण फायनल बाबा म्हणते ना, बाबांचं वाक्य ठिकाणा मिल गया ना, जो आत्मा दर दर भटक रही थी उसको ठिकाना मिल गया, वो प्रभु के चरणों में नहीं कहाँ पे बैठी है, दिल में बैठी हुई है, तो वो तो बाबा मिल गया ना. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वो खुशखबरी आहे की हम कोण आहे. त्या जगामध्ये नशा जर पाहायचं असेल ना, राजा बनायचं असेल तर काय करावं लागतं, राजा कायम नशेत असतो. कोणत्याही मंत्र्याचा चेहरा पहा, डोळे पहा तुम्ही, एकदम नशेमध्ये असतात. कारण त्यांना माहिती एका मिनिटात दुसऱ्याचं नशीब मी बदलू शकतो, इकडची दुनिया तिकडे करू शकतो. प्रत्यक्ष अनुभव घेऊन राहिलो ना आपण. एका फटक्यात, सहीच्या फटक्यात लाखो लोकांचं भविष्य उज्ज्वल करू शकतो, तबाह करू शकतो. पॉवर आहे ना. तर डोळ्यांमध्ये तो नशा असतो आणि आपल्यामध्ये कोणता नशा आहे, हम कौन है, शिवशक्ती पांडव सेना. तो वो नशा भी रहना चाहिए. आणि आजची जी राजाई आहे, कर्मेंद्रियावर आपली जी सत्ता आहे, ते आयडियल असणार आहे, हायएस्ट स्टेज असणार आहे, छोटी असणार आहे. आणि तिथून पुढे आपण सत्युगापासून खाली खाली येणार आहे. त्यामुळे कर्मेंद्रियावर आपली जी सत्ता आहे, कर्माती स्थिती आहे किंवा म्हणजे विधी स्थिती आहे किंवा ज्याला सुदर्शन चक्रधारी म्हटलेलं आहे की सतत. तर दादींचे जे क्लास आहे त्याच्यामध्ये दादी 4 प्रश्न सतत विचारते. कोणते प्रश्न विचारते, मैं कौन, मेरा कौन, मैं कहां से आई हूं और मुझे कहां जाना है और अभी क्या करना है. तर त्या गोष्टींचा अभ्यास करायचा. त्याची कधी कधी ती उत्तरं लिहून काढा, स्वतःशी त्याच्याशी चर्चा करा आणि काही करून आत्माभिमानी कसं बनता येईल. आपला टाइम जो आहे हा आत्मचिंतनात कसं जाईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, टाइमलाईन चेंज होऊ राहिली. सतयुग युग चेंज होऊ राहिलं. टाइमलाईन म्हणजे युग चेंज होऊ राहिलं. जसं गाडी पटरी बदलती ना, एका पटरीवरून चालली होती कलियुगाच्या, आता या लाईनवरून त्या लाईनवर चालली आणि ती जी लाईन आता टाइम लाईन पकडणार आहे ड्रामा, तर ड्रामाची जी रेल आहे ती आता सतयुगाच्या दिशेने निघणार आहे. संगमयुग जवळजवळ संपलं आहे ना. बाबाचं अवतरण संपलं म्हणजे ते संपलंच जमा आहे, त्याला काय राहिलेलं नाही. उगाच तुम्ही अभ्यास नाही केला, मी अभ्यास नाही केला म्हणून हे सगळं दिसतंय. आपला अभ्यास कंप्लीट झाला, हे गायब होऊन जाईल. हे सगळं का अस्तित्वात आहे, रावण का जिवंत आहे, कारण तुझा रामावर पुरा विश्वास बसलेला नाही. ज्या क्षणी तू ओळखलं की राम, मेरे राम आ गए, रावण खतम, रावण तिथंच जळून जाईल, त्याची ताकद नाहीये. पण तुला असं वाटतंय की नाही, तर रावण बरा आहे, थोडा थोडा बरा आहे, तर थोडा थोडा बरा आहे तर तो पुरा गळा दाबील, तुडू तुडू मारेल, फार रडायला लागशील. जेव्हा का तू म्हणशील बाबा आता उचला, यांनाही उचला आणि आम्हालाही उचला, तर जब ब्रह्मा सहित सभी ब्राह्मणों का एक ही संकल्प होगा, परिवर्तन. तुमच्यापैकी प्रत्येकाला रिक्वेस्ट टाकावी लागणार आहे बाबांना की बाबा आता चला. त्यावेळेस फायनल विनाशाचं बटन दाबलं जाईल. नाही तर बाबा म्हणतात मी आत्ता दाबतो, पण तुम्हाला लई वाईट वाटेल. कोणाचं नातोमध्ये जीव आहे, कोणाला नातोचं लग्न करायचंय, कोणाला पोराचं आहे, एखाद्याला स्वतःच करायचंय. इच्छा अतृप्त राहिलेली आहे ना. रावणाकडून, रावण बाप आहे त्यांचं, त्याच्याकडून सगळ्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या आहे. तर मग त्यामुळं काय राहिलंय, कुठंतरी घोंगडा अडकलेलं आहे म्हणून सतयुग पण डिले झालेलं आहे. नाही तर 1.5 वर्षापूर्वी जे सगळं संपायला पाहिजे होतं, पण त्याला कारण कोण आहे, ब्राह्मण, ब्रह्माचारी, ब्रह्मासारखं आचरण करणारे आम्ही लोक. ते काय झालेले, आळशी झालेले. आणि त्याच्यामुळे काय झाले, सगळ्या दुनियाला भोगावं लागू राहिलंय, तुमच्या भक्तांना भोगावं लागू राहिलंय. काय काय खावं लागू राहिलंय, काय काय टोचू राहिले त्यांना, काय काय होऊ राहिलं त्यांना. तर या सगळ्यांचा अति होणार आहे. म्हणजे इतके भयानक रोग येतील, लोक तडफडायला लागतील आणि मग शेवटी तुम्हाला रहम जागृत करावं लागेल. कारण इष्टदेवी कोणी, ती इथंच बसलेले, ते काय बाहेर कुठं बसलेले नाही, ते सगळे इथंच बसले. आणि मग त्यांचे पुकार तुम्हाला ऐकायला यायला लागेल. योगात बसले की कोण तुमच्या मूर्तीसमोर बसून रडतंय, मागतंय, ते सगळं ऐकायला लागेल. आणि मग कुठंतरी दर्द स्वतःलाही महसूस व्हावं लागेल की नाही, माझ्या भक्तांसाठी मला काहीतरी केलं पाहिजे, माझ्या प्रजेसाठी मला काहीतरी केलं पाहिजे, है ना. क्योंकि वो तो पुकारेंगे, माँ माँ कह के पुकारेंगे. सगळ्यात जास्त प्रत्यक्षता कोण करणार आहे,
शिवशक्तींद्वारे होणार आहे. म्हणजे सगळे जे साक्षात्कार होऊन पहिले हाकार होगा फिर जय जयकार होगी. भूकंप 500-700 भूकंप येऊन गेले जगामध्ये है ना, 100 तर भारतात येऊन गेले, माहिती पण नाही आपल्याला. तर एक घटना घडतीये त्याच्यामध्ये काय होतं, सोलर जे काही आहे त्याला म्हणतात की कोरोना शब्द जो आला ना, तर सोलर विंड्स येत आहेत, त्याच्यामध्ये सूर्यावरून सूर्य आपली ऊर्जा ओकतोय, फेकतोय आणि ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा धर्तीवर येऊन आदळतीये. त्यांनी 700-800 भूकंप झालेत आणि ते जे मोठे जे सोलर ब्लास्ट होत आहेत ते एक्स क्लास ब्लास्ट आता होतील. आतापर्यंत 4.5, 5.5, 6.5 भूकंप झाले, पण इथून पुढे 7.7, 8.5, 10 या रिस्टर स्केलचे भूकंप होतील. आणि एकच त्याला आपण म्हणतो ना तांडव, की एक 70-80 सेकंद 90 सेकंद धिंगाणा होईल. जो काय आता तुर्की वगैरे तिकडे भूकंप झाला किंवा त्या साईडला ते आता तर 80 शहरं 1.5 मिनिटामध्ये गायब झाले, डायरेक्ट मातीमध्ये गेले. 1.5 मिनिटापूर्वी 80 शहरं होती, ट्रॅफिक चालू होती, लोक खात होते, पित होते, नाच करत होते, लग्न लावत होते. 1.5 मिनिटांनी फक्त माती. तर त्या गोष्टी सगळ्या जगामध्ये रिपीट व्हायला लागतील आणि इथून पुढे ते थांबणार नाही. म्हणजे सगळ्या भूकंपाची तीव्रता ही सगळी वाढत 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 जाणार आहे. त्याच वेळेस ज्यावेळेस सूर्यावरून तो कोरोना फेकला जातो त्यांनी आपलं DNA अपग्रेड होतं. तर 2 गोष्टी होणार आहे. एकीकडे रावणाची प्रॉपर्टी लंकेला आग लागणार आहे. लंकेला आग लागते, सगळ्यांना खुशी होतीये का कोणाचं हृदय जरा असं असं करू राहिलं. आत्ताच तर घर बांधलं नाही, राज व्हायला काय उद्योग आहे, बसलंय अमृताला करीत तिकडे. आमचं घर वास्तू शांती करायची, पोरात तारीख धरलेली, याला काय उद्योग असं वाटतं का कोणाला? त्या पोराचाही उद्धार होणार आहे, त्या घराचाही उद्धार होणार आहे. फक्त कधी होणार आहे? जेव्हा तुमचा उद्धार होईल. तुम्ही जर पोराला पकडलं तर पोरासकट तुम्ही पण गाळामध्ये जा. पण जर पोराला तुम्ही लांबच ठेवलं, तोडून नाही टाकायचा, लांबून बघा, त्याच्याकडे ट्रस्टी म्हणून बघा आणि त्याला काय करा, बाबांच्या अर्पण करा. जे काही नातेवाईक आहे, चाचा, काका, मामा, पोरगा, हे सर्व कोणाची संतान आहे? बाबांची संतान. तसंही बघा, तुम्ही जेव्हा मूल जन्माला देतात, तुम्ही एक हड्डी मांसाचा गोळा तयार करतात, त्याच्यात ती जी आत्मा आहे ती तुमची आहे का? तुम्ही एक नैसर्गिक एक चीज तयार केली, मातीचा घडा तयार केला, त्यात आत्मा कोणी पाठवली? शिवबाबांची. तर ती रिटर्न घ्यायचा अधिकार कोणाला आहे? त्यांना आहे. मग तुम्ही का त्या मातीच्या घड्याला एवढे पकडून बसला? माझा बाबड्या माझा, नाही ना. तर नष्टो मा श्रुती लब्ध हा काय असणार आहे? फायनल पेपर असणार आहे, सगळ्यांचंच असणार आहे. बरं, ज्यांना आहे नातेवाईक पोरं वाळ त्यांचं अटॅचमेंट तिथं असणार आहे. ज्यांचं नाही तर त्यांचे अटॅचमेंट कुठं असणार आहे? संपत्ती. ज्यांना संपत्ती पण नाही त्यांची अटॅचमेंट कुठं असणार आहे? मान, पोझिशन तिकडं असणार आहे, की मला कोणतरी मान द्यावा. मान नाही दिला, अपमान झाला, दिलं सोडून. तर अनेक गोष्टी तशा घडणार आहे. सगळ्यात मोठ्या जिंकायला अवघड गोष्टी कोणती आहे? निराकारी, निर्विकारी, निरंकारी. तर टफ काय आहे? निरंकारी होणं. तर देहाचा अहंकार आहे, दुसरं पोस्ट पोझिशनचा अहंकार आहे, तिसरं ज्ञानामध्ये सेवेचा अहंकार आहे, चौथं आहे बुद्धीचा अहंकार आहे, की अरे मला जास्त बुद्धी आहे, माझं ऐकलं नाही, चला मी नाही राहत त्यांच्या बरोबर भांडणं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? संघटन. सगळ्यांनी करंगळीवर गोवर्धन उचलला होता. काठी कोणी लावली होती? सगळ्यांनी लावली होती. एकटा गोवर्धन उचलू शकतो का? परमात्मा पण उचलू शकत नाही. आणि उचललं तर तू एकटा स्वर्गात जाईल. मग तिथं ना दासी ना कोणतरी पाहिजे ना आपल्या बरोबर. तर भले ती व्यक्ती ज्ञान धारण करता येते नाही येते, उमंग उत्साह कमी पडला नाही पाहिजे. की भले तिथं येत होतो, त्याला नाही काही करता आलं, पण आपण म्हणतो ना की ते काहीच धारणा करत नाही. काही जण म्हणतात ना काही धारणा करत नाही. तसं नाहीये. ती जगात सगळ्यात मोठी संपदा कुठली आहे? टाइम. जर ती व्यक्ती ईश्वरी कार्याला टाइम देते, तो मोठा तपस्वी आहे, त्याला योग लावता येईलच असं काही नाही. पण तो टाइम देऊ राहिला ना. एखादी VIP आत्मा आहे, ती तर येऊ राहिली, त्याला बघून 1000 लोक त्याच्या मागे येऊ राहिले, त्याचं पुण्यनामा उडायलं ना. त्याला तपस्या करता येईल जरूर नाही ना. तो बिझी माणूस आहे, तिकडे तो राजकारण करू राहिला, कारखाना सांभाळू राहिला, का कुठं पद सांभाळू राहिला, कुठं जज आहे, त्याला ते करता येत नाहीये. पण त्याच्या प्रेझेन्स मध्ये उद्या तो 100 लोकांना फॅसिलिटी उद्बद्ध, तर त्याचं पुण्य जमा उरायलं ना.
तर प्रत्येक आत्म्याचं पुण्य जमा करण्याची पद्धत काय आहे? वेगवेगळी आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाहीये की सगळ्यांचं जे खातं आहे ते एकाच पद्धतीने जमा होईल असं काही नाहीये. आणि त्याला म्हणताना भावांताना फोरी फोरी तालाब याने थेंबे थेंबे तळे सच. तर प्रत्येकाला मग आपली नातवंड असतील, नातेवाईक असतील, थोडं थोडं त्यांचं जमा करू देणं. थोडं थोडं धन लावतील, थोडं थोडं प्रसाद खायला येतील, भोग घेण्यासाठी येतील, पण काही करून त्याला काय करा, संपर्कामध्ये आणा. नाही तर मग आपण इकडे बाबांकडे यायचं आणि त्याला म्हणायचं नाही नाही तू तुझं ते अमेरिकेला जायचं ते बघ, सॉफ्टवेअर कंपनी बघ, तू काही या नादीला लागू नको. म्हणजे या भामट्याला काय करायचंय, म्हातारपणी पोरग मोठ्या पदावर पाहिजे, त्याची सॅलरी ठीक पाहिजे, आणि एकटा सत्वेगात येणार, आणि तिकडं पोरग मग तिकडं विनाशाच्या दिवशी भूकंपात गेलं तरी हरकत नाही. माझं म्हातारपण नीट झालं पाहिजे. मग पोराला काय सांगायचं, तू येऊ नको, तू नको येऊ, तुम्हाला जमणार नाही. तुला कोणी सांगितलं तुम्हाला जमणार नाही? तू कशाला सांगतो? त्याची इच्छा असेल तर चालल, वागल, पण परमात्म्यापर्यंत येऊ तर दे. पण हे काय करतात, ते लिहू सुद्धा देत नाही. नको नको नको. 4 वर्ष चौथीला येईन काय सांगतात, त्याचं लग्न करायचे, त्याला घेऊन जाऊ नका. अरे चौथीला येतो, त्याचं लग्न करायचे, त्याला घेऊन जाऊ नका. बिघडल तो. आमचंच एक नातेवाईक बिघडल तो म्हणे, तुझ्या बरोबर घेऊन नका जाऊ. आणि तुझ्या नादी लागला तो वाटोळं झालं त्याचं. गॅरंटी आहे आम्हाला. माझ्या बरोबर तर येऊ पण देत नाही. माझेच नातेवाईक आहे ते, छोटा पोराला माझ्या बरोबर बसू पण देत नाही. काय तू 15 मिनिट बोलला तर तो 8 दिवस नॉनव्हेज सोडून दिलं होतं म्हणते. आम्हाला परेशान झालो म्हणे. 15च मिनिट तुझ्या बरोबर बोलला, नॉनव्हेज खाई ना म्हणे. मारामाऱ्या व्हायची वेळ आली आमच्या घरामध्ये. म्हणजे 15 मिनिटाचा परिणाम म्हणे, तुझ्या बरोबर बसलं फक्त. तू काय केलं म्हणे, तू सोडून दिलं म्हणे, तू खाई ना म्हणे. म्हणजे आता आम्ही सतयुगी श्रेष्ठ प्रवृत्ती दुसऱ्या आपण देतो, तर त्यांच्या दृष्टीनं ते असभ्य गोष्ट आहे, वाईट गोष्ट आहे, वाईट संस्कार लावता तुम्ही पोरांना. आणि आता युवा पिढी पूर्व बर्बाद झालेली, बर्बादीच्या करारावर आहे. एज्युकेशन पण त्याला काही नोकरी देत नाहीये. व्यापार करावं जावं तर व्यापार करणं कठीण होऊन बसलंय. व्यापारी वर्गाची हालत बघा तुम्ही काय आहे ते. भविष्यामध्ये जीएसटी 28% चालतोय, 28%. म्हणजे काहीच राहणार नाही त्याला, कामाला काही राहणारच नाही. त्या सगळ्या गोष्टी येणार आहे. टॅक्सेशन पण असं काय खतरनाक येणार आहे की ज्याचं नाव ते असं एक येणार आहे. आणि दुसरी गोष्ट, सगळे रोबोट सगळे येत आहेत. अंबानीने एक फॅक्टरी काढली आहे, दिवसाला 1000 रोबोट तयार होऊ राहिले. ते काय नुसते म्युझियम मध्ये ठेवायला नाहीये. तर जयपूरमध्ये काय झालेलं आहे, ट्रॅफिक हवालदार रोबोट आलेला आहे. जयपूर सिटी त्यांनी एक स्मार्ट सिटी म्हणून निवडलेली आहे, जयपूर राजस्थान किंवा तिकडे. तर तिथं त्यांनी ट्रॅफिक हवालदार रोबोट आहे. तिथं डॉक्टरकडे गेले तर डॉक्टर पण रोबोट आहे. डॉक्टर काय करतो, पुस्तकं पाठ करून औषध लिहून देतो, दुसरं तर काही करत नाही. मग आता रोबोट त्याच्यापेक्षा जास्त चांगलं काम करतो ना. सगळे तुमचे केस पेपर त्याला फीड करायचे, तर तुमच्या पुढे जन्माची हिस्ट्री बघून औषध लिहून देईल, तर ती भारी औषध लिहून देईल. मग डॉक्टरची नोकरी गेली, पोलिसाची नोकरी गेली. सगळे सैनिक रोबोट आलेले. चायनानी 1 लाख रोबोट आर्मी अॅक्युरेट गोळी घालील तो. आपली लोक गोळी घालतील तर टन असा आवाज येईल गोळीचा, आणि त्यांनी घातली तर आपला पोरे लगेच शहीद होईल इकडं. आता अशी आर्मी पण आली, म्हणजे सैन्यातही तुमची गरज राहिली नाही, मेडिकल मध्ये गरज राहिलेली नाही, पोलीस मध्ये नाही राहिली. जगचं काम तर रोबोट आणखी भारी करतो. जगच्या नोकऱ्या गेल्या. आणि आणखी नाईट बँकेत फक्त एक रोबोट बसलेला असेल. काय असेल, कारण डिजिटल करन्सी नोटा आहे म्हणून बँक आहे. नोटा गेले तर बँकेत एवढं स्टाफ का गेला पाहिजे, एक रोबोट वाच झाला, तोच बसल. आणि तो काय म्हणाल, पटलं तर राहा, नाही तर निघाय. तुझं कार्ड बंद करेल, दाना पाणी बंद करून टाकेल, तर निघितून जास्त बडबड नाही करायची. आणि तुम्ही आपले कस्टमर केअर दाबत राहाल. तुमची प्रतीक्षेमध्ये ऐकून झाला तुमचे जे फ्रॉड तुम्ही सोडून द्याल, है ना. आता सायबर क्राईम एवढे वाढलेले, आणि एकच दिल्लीला कुठली तरी ते शाखा आहे, तिथे जावं लागतं केस पडली तर. आणि त्यांनी मदत केली ठीक, नाही तर तुझे जे काही पैसे उडवले गेले. मॅनेजर काही मदत करत नाही. तुझा सायबर क्राईम दिल्लीला जा म्हणतो तो. आणि त्यांनीच जर तिकडून कार्ड बंद केलं कमी आला, मग तो संपला. कुठंच कधीच पैसे कमवत राहतील, तुला काढता येणार नाही. आणि एकच कार्ड राहील आयुष्यामध्ये, एकच डिजिटल करन्सीचं कार्ड राहील. मग बघा केवढी मोठी रिस्क भविष्यात असणार आहे. तर ज्या काही सेवा आपल्याला करायच्या त्या भविष्यात करता येणार नाही. डिजिटल करन्सी बरोबर खेळणं सोपं
नाही, सरकार ठरवेल कुठं पैसे द्यायचे, कोणाला दान करायचे, कोणाला नाही करायचे. एवढे पैसे ब्रह्माकुमारीला देतो, कसं गेला? त्यांनी जर कायदा केला नाही करता येणार. मंदिराला देतो, कशाला? ते म्हटले नाही इकडं नाही इकडं दे, हे केअर फंडला दे, इकडं द्यावं लागेल तुम्हाला. तर उद्या त्या सेवा करणं सोपं राहिलेलं नाही. ते ज्याला जे सफल करायचंय त्यांनी कधी करायचंय? आत्ता, आजच्या आज. उद्या तुम्ही राहाल गॅरंटी आहे का? मी राहील गॅरंटी आहे का? नाही राहणार आहे ना. उद्याचं कोण 90 सेकंदात 80 सिटी मातीत गाडले गेले. बघा तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ आहे, सॅटेलाइट व्हिडिओ, की आधी कसं होतं आणि 80 सेकंदानंतर पूर्ण त्यांच्या देशाचा नकाशा असा मातीमध्ये दबलेला आहे. आणि आता सोलर ब्लास्ट होऊ राहिले, त्यामध्ये सूर्य उकू राहिला, आग, आणि ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे, त्यांनी धरती अशी धरथर थरथर कापते आणि ते जोर जोरात ते हलायला लागणार आहे. त्यामुळं त्या गोष्टी, अख्खी मुंबई एका दिवसात सुनामी येते, भूकंप होईल, एका दिवसात मुंबई गायब होईल, गुजरात पण गायब होईल. तुमचं चेन्नई वगैरे सगळं, तो जो असा तुकडा आहे ना व्ही, सुळका नाही का, पूर्ण कोकण किनारपट्टी, चेन्नई, केरळा, पूर्ण तुकडा पाण्यामध्ये जातो. आत्ताच ते 150 किलोमीटर सरकारने सगळ्या जे त्यांच्या कंपन्या आहे 150 किलोमीटर काढून घेतल्या. सरकारला माहिती जाऊ राहिलं पाण्यामध्ये है ना. कोणी नातेवाईक असलं तर ते कोकणपट्टी सोडून थोडा 150 किलोमीटर बाहेर सरक म्हणा, म्हणजे काही काळ तरी सेवेसाठी जिवंत राहशील, नाही तर मग गेला एका दिवसात गेला. आता चेन्नईची हालत बघा है ना, सगळे विमानतळ पाण्यामध्ये तरंगत होतं त्यांचं. आणि उद्या तर ते राहणार नाही, जाणार तर सगळे, मरना तो सबको आहे. लेकिन मेन बात क्या आहे, जाताना जे पासबुक भरून चालले तुम्ही त्याला लय महत्व आहे. आणि पासबुक सगळ्यांचं एकाच बँकेमध्ये, त्याला माहिती नाही. शिवबाबाच्या बँकेमध्ये सगळ्यांचं खातं जन्माला यायच्या आधीच उघडलेलं आहे, पण त्याला माहिती नाही. तुझी प्रत्येक गोष्ट तिथं नोंद होऊ राहिली, प्रत्येक गोष्ट. कोणाचा अपमान केला, कोणाचा पैसा खाल्ला, कोणाची बददुआ घेतली, कोणाची दुआ घेतली, किती मदत केली, किती लोकांना सुख दिलं, याच्यावर तुझं भविष्यपद आणि जन्म हे सगळे अवलंबून राहणार आहे. तर ती गोष्ट आहे की आपलं भविष्यपद, अंतमती सोगती, हे निश्चित करणं हे या घडीला सगळ्यात महत्वाचं आहे, की आपलं सफल करणं. ते बरेच जण म्हणतात की तुम्ही ते विनाशाचं जरा जास्त सांगू राहिले. अरे बाबा, मौत सामने हे तुझ्या नरड्यावर पाय, मला दिसू राहिलं, तुला नाही दिसू राहिलं. मी सांगतो ना, लिहून ठेवतो, नंतर सांगू नको की तुम्ही माझं सांगितलं असतं तर बरं झालं असतं. ते एक मोठं रॉकेट आपल्याला लावलं होतं 2-2 टोचानं, आठवतं ना तुम्हाला? ते आता परत येणार आहे की नवा आला, नवा केडा आला, असं आलं तसं आलं. ते तिथं चॅनलवर ते रेवडी लावून देतील कॅसेट आणि येतीलही कंपल्सरी 3रं, 4थं, 5वं. तर आता जी भानगड आहे ती दर महिन्याला 2 टोचन, 2, 3ऱ्या 4थ्यामध्येच माणूस राहत नाही, 4थ्याला रामनाम सगळं वरतीच. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी जगामध्ये खूप येणार आहेत है ना. तर नॅचरल गोष्टीवर विश्वास ठेवा, नॅचरल ट्रीटमेंटवर विश्वास ठेवा. जास्त ॲलोपॅथीचे नावं नादी लागू नका, इन्शुरन्सवाल्याचे पण नादी लागू नका. इन्शुरन्सवाल्याची हॉस्पिटलची सगळी सेटिंग आहे, किडन्या बिडण्या पण जातील, कुठं काय गेलं. माझे 2 नातेवाईक, अहो सकाळी म्हातारा माणूस गेला नातू बरोबर, माझ्या भावाचा सासरा आहे, आता काय सांगू, ते गेले बीपी चेक करायला, थोडं वाढलं म्हणून 10-12 वर्षापर्यंत नातू आहे ते घेऊन गेले. नातू बसला आपला हॉस्पिटलमध्ये, आजोबा आत गेला, आलाच नाही वापस. रात्रभर झालं, पोलीस स्टेशन, रिपोर्ट घेऊन मग शेवटी ते हॉस्पिटलवाल्याकडे चौकशी केली. तर ते म्हणे की त्यांना आम्ही आत आले म्हणे, बीपी चेक करता करता आम्ही टेस्ट केली, ते पॉझिटिव्ह निघाले म्हणे. पॉझिटिव्ह निघाले तर ऍडमिट केलं, त्यांना ट्रीटमेंट दिली, ते व्हेंटिलेटरवर गेले म्हणे. व्हेंटिलेटर लावलं तर 4 तासांनी गेले. आणि ते पसरू नये म्हणून आम्ही डायरेक्ट त्यांचा अंतिम संस्कार केला. आणि हे आजोबा तुमचे कमांडोलू, बरं असं नाही, एक सोडून 2 नातेवाईक कमांडोलू मध्ये रिटर्न आले. म्हणजे मला प्रॅक्टिकल मध्ये मला अनुभव आहे, प्रूफ आहे माझ्याकडं, सांगू शकतो. रेप्युटेड हॉस्पिटल आहे, पुण्यातले दिग्गज हॉस्पिटल आहे, असं नाही की ते असे कुठं काहीतरी होतं, नाही, चांगले हॉस्पिटल आहे ते. त्याचं इन्शुरन्स होतं त्या माणसाचं 5-7 लाखाचं, गेलं 7 लाखही गेले, ते कमांडोलू मध्ये वापस आले. का? अज्ञान. तर नॅचरल यांनी सगळ्या गोष्टी ठीक होतात असं काही नाहीये. कुठलीही गोष्ट परमात्मा शक्तीपेक्षा मोठी नाहीये.
आणि त्याच्यामध्ये दुसरी एक टेक्नॉलॉजी आलेली आहे 5G मोबाईल फोन. तर त्याच्यामध्ये 5G मिलिटरी टेक्नॉलॉजी आहे. आता 4 GHz वर फ्रिक्वेन्सी त्याची चालू आहे, पण जर ती 64 GHz केली तर एवढ्या 35 किलोमीटर मध्ये एक माणूसही जिवंत राहणार नाही. आणि ते जर 24 तास केलं तर कोणीच राहणार नाही. पण करत काय ते एक 15-20 मिनिट चालू देतात. तर मग अचानक 10-12 जण गावातले जातात. एक गाव आहे हरियाणा जवळ, तिथं त्यांनी ते एक तो टावर लावला आणि त्या गावातले रोज 35-40 जण जायला लागले. जवळजवळ 250-300 लोक गेली. त्यावेळेस त्या हरियाणातल्या लोकांनी तो टावर पेटून दिला. जेव्हा का तो टावर पेटवला तेव्हा कुठं ते गावातले लोक मरणं थांबलं. पण सरकारकडे गेले ते अंबानीचे कोण नादी लागणार आहे, अडानीचे कोण नादी लागणार आहे, कोण नाही. ऐकलं त्यांनी मग फुल त्याला सामना केला की ही गोष्ट आमच्या गावात लागणार नाही. फायबर ऑप्टिक केबल लावू शकतो ना, वायरलेस नाही. वायरलेस मिलिटरी टेक्नॉलॉजी आहे आणि भविष्यामध्ये प्रत्येकाच्या दारामध्ये 100 अँटेने येणार आहे. बघून घेतो. आणि त्यांनी जर ठरवलं तर एक बटन दाबून अख्खं शहर, जसं मायक्रोवेव्ह मध्ये आपण ते केक बनवतो ना, सगळ्यांचा केक बनव, एवढं लाईट. आणि सत्ता कोणाची असणार आहे? भारत सरकार नाही, राजपुत्र फिलिप त्यांची सत्ता असणार आहे. बाहेरची सगळ्या जगावर एकाच व्यक्तीचं राज्य असणार आहे. ते त्यांचं स्वप्न आहे ना. आपलं सरकार पण सांगतं की एक नवीन राज्य व्यवस्था येणार आहे की त्याच्यामध्ये भारत हे काय असेल, राज्य असेल, राज्य. भारताचं स्वतःचं असं काय अस्तित्व नसणार आहे, सगळ्या जगाचा मालक एक असणार आहे. तर ती गोष्ट येणार आहे. तुम्हाला मी सांगून ठेवतो की युद्ध जे होतात, आता जे युद्ध चालू आहे ते पूर्णपणे एक नाटक आहे. अमेरिकाच दोन्ही बाजूनी युद्ध खेळू राहिली ना. गजा झालं, आपल्याला वाटतं ना इराण अमकं तमकं. अहो यांची आधीच मिटिंग झाली का असं यांना येड्यात काढायचं. यांच्या सगळ्यांकडे काय आहे, हत्यार आहे, त्यांना ते वापरायचे, पैसे कमवायचे. आणि ते सगळं करून ते काय करू राहिले, गरीब जनतेवर बॉम्ब टाकून त्यांना मारून टाकू राहिले, संपून टाकू राहिले. म्हणजे मीच 2 जणांना पैसे द्यायचे, तू इकडून लढ, तू इकडून लढ. आणि मध्ये राहत्यातले जेवढे चुकून बॉम्ब पाडला, गेले शाळेतले पोरं, चुकून बॉम्ब पाडला, गेलं हॉस्पिटल. अरे चुकून नाही पडलं, ते ठरवून मारू राहिले. आणि लोकसंख्या काय करू राहिले, कमी करू राहिले. डिपॉप्युलेशन, तो एक युनायटेड नेशन त्यांचा अजेंडा आहे, संख्या कमी करायची त्यांना अन्न सुरक्षेसाठी. सगळ्यांना खायला मिळावं लागून काय करावं लागते, लोकसंख्या कमी करावं. तर ठीक आहे, तो रावणाचा प्लॅन आहे. रावणाने ठरवलंय की लोकसंख्या किती करायची, 2 कोटी. कोणी ठरवलंय, त्या लोकांनी ठरवलेलं आहे. किती, 2च कोटी लोक पाहिजे. जगात किती आहे, 800 कोटी लोक आहे. आणि त्यांनी ठरवलेली लोकसंख्या किती आहे, 2 कोटी. तर त्यांना 800 कोटीचे 2 कोटी करायचे आहेत. आणि या वर्षी त्यांना 30 कोटी लोक भारतातून कमी करायचे. आणि दिसतील, मागच्या वेळी किती झाले, 5 कोटी लोक कमी झाले. या वर्षी 30 कोटी लोक गायब होतील. तर त्या सगळ्या गोष्टी येणार आहे. म्हणजे जगणं काय राहणार आहे, महा कठीण राहणार आहे. चक्रव्यूहामध्ये सगळे अडकलेले आहेत. 4 वर्षांनी डिझेल गाड्या राहत नाही, त्यांनी ते डिक्लेअर केलेलं आहे. सगळ्यांना इलेक्ट्रिक व्हेकल वापरावं लागतील. डिझेल जनरेटर राहत नाही, ट्रॅक्टर राहत नाही. ट्रॅक्टरच्या जागी हायड्रोजन वाला ट्रॅक्टर तुम्हाला वापरावा लागला, हायड्रोजन वाला, नाही तर बॅटरीवाला. डिझेल बिझेल देणार नाही कोणी. त्या युनायटेड नेशनचं गोल आहे कार्बन फुटप्रिंट लॉकडाऊन. म्हणजे तुमच्या गावातल्या चिमण्यांनी जास्त कार्बन बाहेर टाकला तर ते लोक येतील, मोजतील, लय कार्बन झाला, लगेच राहतात लॉकडाऊन. तर ते लॉकडाऊन पण येणार आहे. म्हणजे इलेक्शन झालं का लॉकडाऊन चालू होतील सगळीकडे. आणि सगळ्या देशात नाही लागणार, सिलेक्टिव्ह लागल. नगरला लागलं, नाशिकला लागलं, पुण्याला लागलं, राहत्याला लागलं, असं ते ठरवतील तसं त्या पद्धतीने लागणार आहे. त्यामुळे लाईफ कसं होत जाणार आहे, हळूहळू बिझनेस करणं अवघड होणार आहे. एज्युकेशन पॉलिसी, त्याचं पोरांचे पण एज्युकेशनचे रोबोट्स येतील शिकवायला, टीचरची गरज राहणार नाही. फॉरेन युनिव्हर्सिटी येतील. या युनिव्हर्सिटी 4 वर्षात बंद होऊ राहिल्या. पुणे युनिव्हर्सिटी, कुठले प्रायव्हेट युनिव्हर्सिटी येणार आहे सगळ्या. त्यामुळे फॉरेनचे लोक, फॉरेनचं एज्युकेशन इथं सगळं दिलं जाणार आहे. तर या सगळ्या गोष्टी काय भविष्यामध्ये घडणार आहे. आणि तुम्हाला असं दिसेल 2-4 वर्षामध्ये आपण आपल्या देशात आहे का अमेरिकेत आहे तेच कळणार नाही. कारण तिथले सगळे लोक काय होऊ राहिले, इथं स्थलांतरित होऊ राहिले. ते सगळ्या लोकांनी इथं ते 7 समिट झालं ना, औरंगाबादला आलं, नंतर दिल्लीला झालं. ते लोक सगळे जमिनी पाहून गेले. 1000 एकर जमिनी त्यांनी बुक केल्या. तुमच्या नगरच्या, राहत्याच्या, औरंगाबाद, नाशिक सगळ्या बुक झाल्या. कोणी बुक केल्या,
अमेरिकन लोकांना, रशियन लोकांनी, युकेच्या लोकांनी. आणि ते लोक काय करणार आहे, इथं राहायला येणार आहे. बाबांनी सांगितलं होतं ना, प्लेन भरभर के लोक आएंगे. तर हे जे हायवे बांधले ना, ते धावपट्ट्या आहे विमानाच्या. कारण का, लाखो विमानं उतरवायचे त्यांना उद्या, लाखो विमानं. आणि कोण येणार आहे, ते लोक राहायला येणार आहे. त्यांना जागा आहे का, नाही. मग काय करावं लागेल, इथल्या लोकांना गायब करावं लागेल आणि ते तिथं राहायला येतील. त्यामुळे युद्ध जे चालू झालं त्याला काय म्हणतो, सायबर वॉर, इन्फॉर्मेशन वॉर. डायरेक्ट युद्ध नाही, तुम्हाला काहीच पत्ता लागत नाही, पण एक एक जण गायब होऊ राहिला, संपत्ती कमी होऊ राहिली, नवीन नवीन रोग येऊ राहिले, तुम्हाला काहीच समजत नाही काय चाललंय. मग अशा वेळी एकच गोष्ट तुमचं संरक्षण, तुम्हाला काय कोणी मदत करणार नाही. तिकडून इकडे येणं अवघड होईल. अमेरिकेवरून 3 भाऊ आहे माझ्या तिथं, तिघं राहत आहेत अमेरिकेला. सांगितलं पण त्यांचा काही विश्वास नाही आहे ना. त्यांना वाटतं काय असंच काहीतरी बोलतो, पण तसं नाही आहे. प्रॅक्टिकलमध्ये तिथं 2027 पर्यंत अमेरिका, रशिया, युके, ऑस्ट्रेलिया, युरोप कोणालाही तिथं राहता येणार नाही. वजा एकदम 100 डिग्री एवढं बर्फ आणि टेम्परेचर जाईल, काहीच पिकणार नाही, काहीच खाता येणार नाही. मग ते सगळे लोक इथे येतील, इथे येण्याचा प्रयत्न करतील. ते ऑलरेडी जमिनी खरेदी करू राहिले. आणि हे जेव्हा मोठ्या मोठ्या मिटिंग होतात, हजार अख्खे गावाचे गावं विकले जाऊ राहिले. त्यांनी सौदा केलेला आहे, तुम्हाला माहित नाही. तुमची जमीन विकली, तुम्हाला माहित नाही, तुम्हाला नाही माहिती, कारण तुम्ही राहणारच नाही. त्यांना गॅरंटी आहे ना तुम्ही राहणार नाही. तर ते लोक तिथं त्यांची व्यवस्था पाहू राहिले. धरणं पण प्रायव्हेट कंपन्यांच्या ताब्यात जाणार आहे. आणि गुरं, गायी वगैरे ते काही राहणार नाही, कारण युनायटेड नेशन्स मांस खायला विरोध करते. तर लॅबमध्ये, प्रयोगशाळेमध्ये सोयाबीन वापरून, कीडकांचं जीन वापरून मांस बनवलं जाईल. तो आपला तो रितेश देशमुख ते त्याचं आणि ते सगळे फिल्म स्टार ते मांस प्रमोट करतात है ना, त्याचे ऍडव्हर्टाईज करून राहिले की लय भारी लागतं. सगळ्यात भारी आहे त्यांचं म्हणणं आहे ते झुरळण किडे बिडे कसे खायचे, ते फिल्म स्टार टीव्हीवर येऊन ऍडव्हर्टाईज करताय. तुमचा तो ऋतिक रोशन, तो काय रणवीर कोण येतो, तो किडे खाताना दाखवलेला आहे आणि लय भारी लागतं म्हणतो. आणि पोरं आपली काय, अमिताभने केलं, ऋतिक रोशनने केलं, बरोबर असणार आहे. देशमुखांच्या पोरेनी केलं, भारीच काम असणार आहे. पण तसं काही नाहीये, सगळे सैतानी लोक आहे. आणि आपलं अन्न ताब्यातून काढून किडे खायला लावणार आहे. ते तुमचंच सरकार किडे खायला लावेल आणि लय भारी आहे म्हणून गपचूप खाऊन घे म्हणते. नाही तर घेऊ तुझी नोकरी काढून, देऊ काढून तुला. जुराळ्याचे बिस्किट आलेले आहेत, तुमचं सांगायचं सुरू झालं ते. आणि ते तुमची एखादी कंगना रनावत खाऊन दाखवते, लय भारी टेस्ट लागते. चाललं कंगना रनावत खायला चालली, हा चालला बोंबलत, तुमचा नातू चालला लगेच जुरळ का बिस्किट. तर हे सगळं आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला ज्या ज्या गोष्टी बाबांनी सांगितल्या, शुद्ध अन्न ते राहणार नाही. म्हणजे गावात आपलं बियाणं जपून ठेवणं माणूस आहे. शुद्ध वायुमंडल राहणार नाही. एवढे लोक मरतील, इविल सोल सगळे फिरतील, वातावरण एकदम खराब होईल. खूप लोक संख्येने मरतील, तर वातावरण खराब होईल. त्यावेळेस आपलं वातावरण श्रेष्ठ ठेवण्यासाठी आपल्याला आपली आपली तपस्या करावं लागते. त्यामुळे युद्ध, आपण कुठे युद्धजन्य परिस्थितीमध्ये नाही, युद्धात ऑलरेडी आपल्याला ढकललेलं आहे. फक्त तुला तसं मिलिटरीचा ड्रेस घातलेला नाही, बाकी तुला मारायला पाठवलेलं आहे त्यांनी. चारी बाजूनी तुम्हाला घेरलेलं. लक्षात आलं ना, ना पाणी राहिलं तुझं, ना अन्न राहिलं, ना पैसा राहिला, ना पोरं राहिली, ना बँक राहिली, ना सत्ता राहिली, ना जमीन राहिली. ना तू उडू शकतो, ना जमिनीत जाऊ शकतो, कुठंच जाऊ शकत नाही. अभिमन्यू तुझा करून टाकलेला आहे. याच्यातून कोण वाचेल, तर दोन्ही गोष्ट येणार आहे. जे भविष्यामध्ये गेलेले आहेत ते दुर्गेच्या रूपात प्रगट होतील. प्रॅक्टिकलमध्ये एक आर्मी जी आहे ती मध्ये स्थापन होईल. आणि ती सत्ययुगी जी आर्मी आहे ती प्रॅक्टिकलमध्ये श्रीकृष्णाची राजधानी त्या ठिकाणी प्रत्यक्षमध्ये स्थापन होईल. तर या सगळ्या घटना आपल्याला काय करायच्या आहेत, पाहायच्या ना सगळ्यांना. पाहण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, जिवंत राहिलं पाहिजे. तर त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपली इम्युनिटी चांगली ठेवणं है ना. ज्याला शक्य असेल ते कोरोना काळात तर खाल्लं सगळ्यांनी, पण चांगलं चुंगलं खा, फळं भरपूर खा, फळं वगैरे, किंवा जे ड्रायफ्रुट्स वगैरे जर जास्त प्रमाणात खाता असतील, सकाळचा नाश्ता पोहे वगैरे करण्यापेक्षा ड्रायफ्रुट्स खा, ज्यूस प्या. 12 वाजता
ऍक्च्युली सलाड वगैरे जास्त का, भाजी पोळी वगैरे ते कमी का, पण सलाड जास्त प्रमाणामध्ये खा. आणि संध्याकाळच्या आत जेवा, सूर्यास्ताच्या आत जेवा. एवढं केलं तर तुम्हाला कोणताही रोग होणार नाही. पण जास्त नाश्ते करत बसले गोत्यात याल, जास्त तेलकट खात बसले गोत्यात याल. आणि तेलही कच्च्या घाणीचं तेल वापरा, कच्च्या घाणीचं तेल वापरा. हे नाही, हे पाम तेल येतं, पुडीचं तेल आहे ना, पाम तेल येतं, त्यांनी सगळे रोग होऊ राहिले. तूप देशी गाईचं तूप का, जर्सी गाईचं दूध हे दूध नाहीये. जर्सी गाय म्हणजे डुक्कर आणि घोडा याचं कॉम्बिनेशन. आपले सगळे दूधवाले आहे, पण आता करता काय, तुला टाकायचं टाक तिकडे, पण तू गावरान गाईचं दूध पी तर वाचशील, नाही तर सगळे रोग होतील त्याने. तर अशा अनेक गोष्टी आहे. लेबल वाचत जा तुम्ही, जे काही तुम्ही घेता ना त्याचं लेबल वाचा. मीठ सुद्धा सैंदा नमक वापरायचंय, सैंदा नमक किंवा समुद्री नमक. आयोडीन युक्त मिठाने पॅरालिसिस होतो, बीपी वगैरे होतो. तर अशा सगळ्या गोष्टी आहे ना, थोडस त्याचा अभ्यास वाढवा. आणि कुठेही लगेच उठसूट झालं आणि चालला उड्या मारत डॉक्टरकडे, ते जरा कमी करा. तुमच्या किचन मध्ये सगळ्या गोष्टी आहे, त्यांनी सगळे रोग बरे होतात. साधं पोट जर दुखत असेल, नारळ पाण्याने पोटाचे सगळे रोग बरे होतात. 5-7 दिवस नारळ पाणी पी, सगळं बरं होईल. ते बॅक्टेरिया रिस्टोर झाले, ते पोटातले सगळे प्रॉब्लेम सांगतात. पण तू जर उड्या मारत डॉक्टरकडे गेला तर तुला पोट कापायला लावेल, 7-8 लाखाला खड्ड्यात घालेल, पुरं वाटोळं करून टाकेल. लाव बाबाशी योग काय लावायचं, आता पोटच कापून टाकलं तर काय योग लावणार आहे तू. म्हणजे ही अक्कल पण असली पाहिजे की बाबा ज्या रथावर तू अर्जुन बसलेला आहे तर तो रथ आपण नीट सांभाळला पाहिजे. तरी या सगळ्या गोष्टी आहेत, त्याची आपल्याला काळजी करायची. मग प्रयत्न काय कराल, सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट काय आहे, बाबांना मदत काय आहे की जगलं पाहिजे एंड पर्यंत, श्रीकृष्ण येईपर्यंत मी जात नाही. नाही तर मग लगेच जरा तिकडे बॉम्ब पडला, जागा इकडे लोणीला भूकंप झाला, दिलं इकडे यांनी जीव सोडून. जरा बिबट्याने ख्याव केलं, याला अटॅक आला, लगेच वायर पडा ना इकडे तिकडे, लगेच इकडे तिकडे पाहतो. तर असं भीत जगायचं काही कारण नाहीये. सर्व शक्तिमानचे संतान आहे आपण, है ना. वाघावर आपली सवारी येतो, बिबट्या आपला काही करणार नाही, है ना. एवढं आपल्याला गॅरंटी असली पाहिजे. परंतु ते सगळं कधी होईल, ज्यावेळेस माझं जमा असेल. बघा, गॅरंटेड आपण कधी होतो, है ना, की माझं तन जमा आहे, मन जमा आहे, माझं धनही भरपूर लागलेलं आहे. ताकद आपल्याला सगळीकडून मिळाली पाहिजे ना. जसं व्हिटॅमिननी ताकद मिळते, मिनरलनी ताकद मिळते, ज्यूसनी मिळते, तसं इथं ताकद राजयोगामध्ये अर्जुन मधून म्हणून जगायचं असेल तर काय लागतं, सगळे शस्त्र लागतात ना. मग शस्त्र कोणते, तर सगळ्यात मोठी दुवा कोणाची दुवा, पहिली आई वडिलांची दुवा. आता माझ्यावर भरपूर अटॅक झाले, जे काही मी अभ्यास करतो ते एकाग्रतेचे अभ्यास आहे, तर भरपूर अटॅक झाले त्याच्यामध्ये. पण त्याच्यातून सर्वाईव्ह कसं केलं, जे जे तुम्हाला अनुभव आले, सगळे अनुभव आले, ऍक्सिडेंट आले माझ्याकडे, इव्हिल सोल आले, राजकीय लोक आले, भानगडी आल्या, सावकार आले, सगळ्या गोष्टी झाल्या, नातेवाईक आले, कोर्ट केस, सगळ्या भानगडी झाल्या. त्याच्यातून वाचलो का, तर त्याचं पहिलं कारण आहे आई वडिलांची दुआ. दुसरं कारण आहे ब्राह्मण आत्म्यांची दुआ. या सर्व मातांच्या दुआ आपल्याकडं आहे, त्यामुळे 1000 वेळा जरी मृत्यू आला तर तुम्हाला काही करणार नाही. माझ्या 100 मातांची दुआ खर्ची पडल, पण तो मला काही करू शकणार नाही, है ना. त्याला पण माझ्याकडे अपॉइंटमेंट घेऊन यावं लागेल, भेटायला यायचं. मी म्हणाल तेव्हा आणि माझ्या पद्धतीनं. असं नाही की तू म्हटला चाल बाबा भूकंपात जाऊ, नाही, माझ्या स्टाईलने जाईल, है ना. तर म्हणजे मी जाणार कसं आहे, तो पण एक अभ्यास आहे. मी शरीर कसं सोडणार आहे तुम्ही फिक्स करा, है ना. शरीर, चला आपण संकल्प केला की आपण शेवटी माउंट आबूला असू आणि बाबांच्या समाधी समोर बसून आपल्या ज्वालामुखीमध्ये आपण शरीर सोडून देऊ. आपण आधी जाऊन मग ज्वालामुखी येईल, है ना, आणि तिथं आपण आपलं शरीर सोडून देऊ. हा एक संकल्प असू शकतो. किंवा बाबांचा साक्षात्कार करीत करत मी शरीर सोडल. आणि असे मृत्यू पाहिलेले मी, नाही ना, एक से एक ग्रेट आत्मे की काय म्हणावं आपण, त्यांची काय तपस्या असेल. असं नाही की ते मोठे योगी होते, पण चरित्रवान आत्मे होते, परमात्मा प्रेमी आत्मे होते, त्यांचा मृत्यू मी पाहिलेला आहे. आणि ग्रेट. काही लोक मुरली वाजता वाजता गेले, आमच्याच काही माता होते, ते मुरली ऐकता ऐकता ती माता कधी निघून गेली माहितीच नाही, गेली. म्हणजे जब प्राण कंठ से निकले उसको लेने कौन आए, है ना, खुद प्रभु
पिता उसको लेने के लिए आ गए. असे भी लोक आहे. अनेकांचे मृत्यू असे इतके ग्रेट झालेले की एकदम सुंदर. तर आपला मृत्यू पण तसा ग्रेट असला पाहिजे. मृत्यूनी पण सेवा झाली पाहिजे. प्लॅनिंग पाहिजे ना. उगा गेले हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर गेले, त्याला काय अर्थ आहे? तू ठरवलं तर तसं होईल ना. तू ठरवलं तर तू हॉस्पिटलमध्ये जायचा प्रश्नच येणार नाही. जायचं तर आमच्या घरात जाऊन तपस्या करत जाऊ, बाबा समोर बसून जाऊ. आज थोडी कुठला तरी व्हायरस आला, किडा चावला, झाले आडवे, गेले 12च्या भावात 10-12 लाखात सुतारा करून. अरे याला काय अर्थ आहे? काय मग एवढे दिवस काय आला सेंटरवर? मग असंच मारायचं होतं तर काय आला इथं? असं काही मारणार नाही. एकदम स्टँडर्ड रॉयल मध्ये जाऊ आम्ही. पांडवांचे मृत्यू कसे ग्रेट आहे ना, एकदम हाय स्थितीमध्ये गेले. तर आम्ही काय असे काय लल्लू पंजू का असे गेले? गेले तसं नाही. अकाली मृत्यू तो होणार नाही है ना. बोलते तुमको कभी काल खाएगा नहीं है ना. जिसने अपना दिल भगवान को दिया उसका दिल फूटने वाला नहीं. उसमें वो प्रभु राम बैठे हुए, परमात्मा राम बैठे हुए, तो उसको कोई उठाने वाला नहीं. अजून रहस्य सांगतो. ते स्टेंट टाकतं ना, 3.5 रुपयाची स्प्रिंग आहे, 3.5 लाखाला टाकतात. ती गंजती आणि नंतर दुसरं ते बायपास केल्यानंतर ती जी नळी टाकतं ना, ती सगळा क्लॉट कुठं जातो? डोक्यामध्ये जातो. आणि तो माणूस पुढे ब्रेन स्ट्रोकने मरतो. इथून झालं तर काही झालं तर लगेच उड्या मारत पळत वाचवा गेलो डॉक्टरकडे है ना. ते नाही करायचं. दोन रहस्य सांगतो. एक तर अटॅक आला तर माणूस जागीच जातो, आणि जर वाचला तर अजून 10 वर्ष त्याला काही होत नाही, नॅचरल बायपास होतो. फक्त काय करा, भरपूर फळं खा, सलाड खा, ड्रायफ्रुट्स खा, तुम्हाला काही होणार नाहीये. पण गोळ्या खात उड्या मारत गेले. ब्लड प्रेशरच्या गोळीनी ब्लड प्रेशर होतं, डायबिटीसच्या गोळीनी डायबिटीस होतं. आणि कोणालाही रिडिंग दाखवलं म्हणजे ते काही भगवान झाला का? रिडिंग राहिलं. रिडिंग कुणी ठरवले? फार्मास्युटिकल कंपनीने ठरवले. तर त्या रिडिंगच्या जास्त मागे लागायचं नाही. परमात्म्यावर आमचा विश्वास आहे, नॅचरल रेमेडीवर आमचा विश्वास आहे, आणि त्याच्या आधारे आम्ही निघू. आणि नाही काही झालं, बाबांना भोगात जल ठेवा, त्याला 2-4 तास तपस्या करा, ते पाणी प्या, तुम्ही ठीक व्हाल. पण आपलं त्याच्यावर काय पाहिजे? परमात्म्यावर विश्वास पाहिजे. नॅचरल गोष्टीवर विश्वास ठेवा. मला गोळ्यांवर विश्वास नाही. मला ते सफरचंदावर, केळ, पेरू याच्यावर विश्वास आहे. नॅचरल गोष्टीवर विश्वास ठेवा. मला सगळ्यात जास्त अमृत काय? नारळ पाणी. सगळ्यात बेस्ट ते ड्रायफ्रुट्स आहे, ते खा तुम्ही. पण इतर गोष्टींच्या नादी लागू नका. हॉटेलमध्ये तर कोणी आपलं खात नाही, नातेवाईक खातात आपले. बिस्किट वगैरे त्याच्या अपेक्षा ते दूध बरं, पण दूधही गावरान गायचं. मग भले ते 100 रुपये लिटर, 200 रुपये लिटर का असं ना. बाकी हे जर कोणी फुकट जरी कॅन आणून दिला 50 लिटरचं, त्याला हात लावू नका. काही कामाचं नाही ते सगळे रोग तुम्हाला लावून देणार आहे. त्यात दुधाचा काय उपयोग नाही. मग पिऊ नका ते. ऍक्च्युली दूध पिऊ नका जर्सीचं. मग काही जण म्हणतील बाबा पर्याय काय? नारळ पाणी पी, तूप भरपूर खा, पण गावरान गायचं तूप खा. भले ते 1400 रुपये 2400 रुपये लिटर असेल. तर या सगळ्या गोष्टी आहे. स्वतःचा रथ जो आहे तो व्यवस्थित ठेवणं, भरपूर सेवा करणं, आणि आपल्या बरोबर संपूर्ण आपल्या घराचं, गावाचं वातावरण हे शुद्ध बनवणं, शक्तिशाली बनवणं. तिसरी गोष्ट काय आहे? जाणार तर सगळ्यांचं शरीर आहे, आणि पैसा पण जाणार आहे, नातेवाईक पण जाणार आहे, काय राहणार नाही. त्याच्या आत सगळ्यांचं भाग्य बनवणं. सगळं कोलॅप्स व्हायच्या आत थोडे 6-7 महिने आपल्याकडे आहे. त्यात जेवढं समोरच्याचं भाग्य बनवता येईल है ना. नातू आहे, नातूच्या हातात 5,000 रुपये दे, मधुबनला पेटेत टाकायला लाव, त्याच्या नावावर 5,000 गुणिले 1 पदम जमा होईल. एक छोटसे घर का आहे ना सतयुगात, त्याला कुठेतरी भेटल. पण जर ते त्यांनी नाही केलं तर त्याच्या नावावर जमा होणार नाहीये. मग इकडे तुम्ही त्याला 5,000 रुपयाचं हेलिकॉप्टर आणून दिलं, गेम खेळायला 10,000 दिले, काय उपयोग आहे का? पण नाही. पण त्याच्या हाताने, त्याला नाही काही कळत, कडेवर बसून टाकायला लावले, पण त्याच्या नावावर जमा झालेलं आहे. आणि हे तू केलं मग तुझ्या नावावरही जमा झालेलं आहे. पण ती काळजी आपल्याला असली पाहिजे. नाही तर नातवाचं लय कौतुक चालू आहे, पण त्याच्या हाताने काही दान पुण्य झालं का? नाही झालं है ना. त्याच्यातर्फे काही भोग लागला का? नाही लागला. त्याच्यातर्फे बांधकामाला पैसे दिले का? नाही दिले. धन एक विधी आहे की ज्याने आपण आपलं जमेचं खातं वाढवू शकतो. दुसरी गोष्ट काय आहे? सगळ्यांना इथपर्यंत पोहोचवणं, काही का होईना त्यांना ज्ञान घ्यायला लावणं, मधुबनला घेऊन जाणं, अनेकांना परिचय देणं, अनेक ठिकाणी कार्यक्रम अरेंज करणं. आणि आपण संकल्प केला तर होतं है ना. तर आता
संकल्प केला होता की आपल्याला एक 5-6 हजारचा कार्यक्रम घ्यायचा आहे. तर बाकीचे म्हणे की कसे काय शक्य, आपल्याकडे जागा पण नाही, एवढे पैसे पण नाही, एक 5,000चा कार्यक्रम घ्यायचा, 1,00,000-1.5 लाखाचा मांडव टाकावं लागेल, 2 लाख खर्च. काय घेणे, मी खाणार, कारण मला बाबांचा योग लावायचा आहे. मी चांगलं चुंगलं खाणार, आडवं यायचं नाही. चांगलं स्वतःला चांगलं ठेवा, 4 वेळा नारळ पाणी पिऊन या, पण इथं बसून चांगलं योग करा. चांगलं खाऊन पिऊन या, कारण चांगला नाश्ता केल्याशिवाय योग लागत नाही. खाऊन पिऊन या, दणकून दिवसभर बसून योग करा, तपस्या करा. नाही तर तुमच्यातर्फे 100 जणांना ब्रह्मभोजन द्या, त्यांना तुमच्या बरोबर योगाला बसवा. हे काय आहे, वेगवेगळे तरीके आपलं भाग्य बनवायचं. दुसरी गोष्ट काय करणार आहे, नोटबंदी होणार आहे. 500 पण जाणार आहे, 10 आणि 20 रुपयाची नोटही तुम्हाला ठेवणार नाही, लिहून ठेवा. त्याला काय रात्री 8 वाजता मित्र करायची काही गरज नाही, आजच तुम्ही लिहून ठेवा, ते जाणार आहे. मग ते जायच्या आत आणि पैशाचा कंट्रोल तुमच्या हातून जायच्या आत मधुबन यज्ञभूमीमध्ये किंवा इथल्या यज्ञभूमीमध्ये काहीतरी सफल करा. तुमचं करा, तुमच्या नातवांचं करा, जे गेले माग त्यांच्या नावाने पण करा. पण धन सफल करायला टाइम किती आहे, हे 4 महिने. एकदा इलेक्शन डिक्लेअर झालं, रिझल्ट लागला, तुमचा विषय मिटला. त्या पैशाचं उद्या काय होईल ते कोणी सांगू शकत नाही. पण आता 2-4 महिने तुमचा कंट्रोल आहे तुमच्या पैशावर, 2-4 महिने. एकदा का वाजलं ते तुमचा विषय मिटला, ते पैसे गेले, हवेत गेले. आणि सायबर अटॅक झाला आणि भूकंप, आता ते परवा त्यांनी नोटीस टाकली होती की भूकंप झाल्यानंतर लाईट गेलेली आहे. तर ते सोलर प्लेयर्स खाली आल्यानं एक महिना लाईट जाणार आहे, एक महिना लाईट जाणार आहे. आणि मग त्या काळामध्ये बँकाही बंद, खायलाही बंद. थोडंफार तुमच्याकडे कॅश 1,00,000-2 लाखाचं असलं पाहिजे, ते पण 100-200च्या नोटात. 500ची लवकर बंद होईल आणि मग 100-200 एक 2-4 महिन्यांनी बंद होतील, पण 500चे ताबडतोब बंद होईल. तर मग निदान ते कॅश 1,00,000-2 लाखाचं असलं पाहिजे. एटीएम महिनाभर चालणार नाही, 2 महिने चालणार नाही. तर जर 4-5 महिने एटीएम बँका डुबल्या सगळ्या आणि एटीएम मधून पैसाच काढता नाही आला, एकच बँक राहील, सगळेजण त्याच्यावर तुटून पडतील, असं होईल. आणि मग पैसेच निघणार नाही, एटीएम मध्ये पैसे नाही. मग ते कॅश पण आपल्याकडं थोडंफार 1,00,000-1.5 लाखाचं तरी कॅश असलं पाहिजे की बा नाही एटीएम मधून पैसा काढता आला. आणि त्या नोट आपण 100, 10, 20, 200 अशा 500ची नोट लवकर बंद होईल. या गोष्टी, सोनं 5,000 रुपये तोळा येईल. सोन्याचे डोंगर सापडलेले, सांगत नाही सरकार तुम्हाला, पण ते डिक्लेअर होईल. आणि डायरेक्ट काय 70-80 हजारावरून 5,000, त्याला काही व्हॅल्यू राहणार नाही. बाबा ने कहा था ना कि सोना बहुत महंगा होगा और एकदम सस्ता होगा. त्यावेळेस विश्वास वाटत नव्हता 95 साली, आणि आता झालं ना ते. सगळे आपल्या भारतामध्ये सगळीकडे सोन्याचे डोंगर सापडलेले, परंतु ते फॉरेन अमेरिका आपल्याला उत्खनन करू देत नाही. अणुइंधन सापडलेलं आहे की ज्याने आपण विमानं उडवू शकतो, पुष्पक विमानं, ते इंधन सापडलेलं आहे. म्हणजे जे पुष्पक विमान रामायणात म्हटलेलं आहे, ते उडवण्यासाठी जे इंधन लागतं ती बॅटरी आपल्याकडं सापडलेली आहे. तो जो राम सेतू आहे ना, त्या बॅटरी आहे, त्या सगळ्या बॅटरी आहे. ते पुष्पक विमान उडवण्यासाठी लागणाऱ्या जे बॅटरी आहे ते राम सेतू आहे. म्हणून ते राम सेतू उत्खनन करू देत नाही, अमेरिका उत्खनन करू देत नाही. तर हे सगळं म्हणजे सतयुगासाठी लागणारी सगळी टेक्नॉलॉजी आज अवेलेबल आहे. सतयुग स्थापन करणारे लोक इथे अवेलेबल आहे. गरज कोणाची आहे, प्रजा अवेलेबल आहे. प्रजाला काही लागणार नाही. एक बॉम्ब पडला की सगळे येऊन बसतील इथं. प्रजा काही करायला लागणार नाही. बाबाला कोणाशी पडलेलं आहे, तुमच्याशी. तुम्ही कोण आहे, सतयुगाचे राजे, श्रीकृष्णाचे नातेवाईक. म्हणजे ते पहिले 9 लाखाचं पडलेलं आहे आपल्याला, आणि दुसरं कोण आहे 16,108 त्याचे ब्लड रिलेटिव्ह. म्हणजे आपण कोणता विचार करायचा आहे, त्या लेवलचा विचार करायचा. आपण असं नाही की कुठेतरी कोणाड्यामध्ये एक घर सोन्याचं भेटून जायला आपल्याला, एवढा भिकारी विचार करायचा नाही. मी तर येऊच नको तू. ही सभा कोणती आहे, राजांची सभा आहे. राजपुत्रांचं कॉलेज वेगळं असतं आणि नॉर्मल लोकांचं कॉलेज वेगळं असतं. आपलं असंच असं कॉलेज कुठं राहील, तिथं राहील. आणि आपल्यापैकी कोणीही मास्तर बनणार नाही. जो नुसतं बडबड करीत होता, स्वतः काही करत नव्हता, तो टीचर तिथं मास्तर म्हणून आपण ठेवू. आपणच ठेवू त्याला. सगळ्यांना माहिती आहे भामटे नुसतं बडबड करीत होतं, स्वतः काही धारणा नाही केली, याला मास्तर म्हणून ठेवा. राज कोण करेल, ज्याच्यात ऍक्च्युअली धारणा आहे, ज्यांनी खरंच परमात्म्याला मदत केली, ज्याच्यात ताकद आहे, जो योगी, ते कुठे जातील, राजघराण्यामध्ये पोस्ट केले जातील. आणि हे आत्ता घडणार आहे.
असं नाही, आत्ता घडणार आहेत. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे की एक उमंग उत्साहामध्ये राहायला पाहिजे की परीक्षा तर सगळ्यांची होणार आहे, गेलो तरी ह्या युद्धात मेलो तरी मी स्वर्गात जाईल, इथं लढायला घाबरायचं नाही, मेलो तरी आम्ही स्वर्गात जाणार आहे, तर लढू, काही न करण्यापेक्षा लढून मारा, काही न करण्यापेक्षा लढून मारा, घाबरू नका की नाही नाही बाबा माया आली मग आता काय करू. मग घेतलं खाऊन ते म्हटले खा, आम्ही घेतलं खाऊन ते म्हटले करा, आम्ही घेतलं करून, असं काही सांगू नका. ऍक्च्युअली मध्ये सामना करा, योगी बना, आत्माभिमानी स्थितीमध्ये राहा, तर प्रत्येक गोष्टीतून आपल्याला पार करता येईल. म्हणजे 2024चं काय करायचं आहे, प्लॅन बनवायचा आहे ऍक्च्युअली मध्ये. आणि मेन गोष्ट काय आहे, तुमचं साधन संपत्ती गायब होणारे पहिले ते सफल करा. आता एका माताचे 50,000 रुपये घेऊन चाललेलो मी सेंटरवर, गरीब माता विचार, पण मला माहिती त्यांचे ते सगळे नातेवाईक घेऊन लोबाडून टाकणार. त्यांना म्हटलं हो तू राहती नाही राहती काय करायचं, ते म्हणे 50,000 रुपये घेऊन 18 जणांना देऊन टाका माझे, गरीब माता. तीच गोष्ट आहे, म्हणजे मी जे सांगू राहिलो ते करू राहिलो, ऍक्च्युअल मध्ये ते त्यांचे 50,000 रुपये मी देऊन येऊ राहिलो. कारण माझ्या लक्षात आलं ऑलरेडी 2-3 लाख ऑलमोस्ट डुबलेच होते 2-3 लाख ते गेलेच होते. म्हणून आता जाऊन म्हटलं चला हे करा तुम्ही. अजून दुसरी एक माता आहे त्यांची. पण ज्याला जेवढं काहींचं म्हटलं ते मधुबनला घेऊन जायचंय, त्यांनी 50,000 रुपये दिले, तुम्ही चालले मधुबनला 50,000 रुपये देऊन ये. क्लास ऐकल्यावर त्यांनी लगेच आणून दिले, हे बाई हे ठेव, उद्या मी राहील का नाही गॅरंटी नाही, पोरग ठेवील का नाही गॅरंटी नाही, घेऊन जाऊन तुम्ही. माझ्याकडे आणून दिले, जेव्हा जाल ते तुमच्याकडे राहू दे म्हणे, मी मोकळा झालो म्हणे, आता टेन्शन नाही मला. तर तुरंतदान महापुण्य ही अशी आत्मा असते. हे नुसतं ऐकलं हा गेले विसरून नाही, त्यांनी लगेच आणून दिले, लगेच सेंटरवर आणून दिले आणि लगेच ते सफल केले. तर धन सफल करणं खूप जरुरी आहे. अनेकांचे प्रॉपर्टी असते, ऍक्च्युअली त्यांनी मृत्यूपत्र केलेलं नसतं आणि कष्टाने मिळवलेली प्रॉपर्टी असते, ती शेवटी मग नातेवाईक वाटून खातात किंवा भांडत बसतात. तर ते विलपत्र पण करणं जरुरी आहे. तर तेवढ्या गोष्टी करायला पाहिजे, करत नाही आपण, पण मग जिवंत असताना जे काय करायचं ते करा, आहे ना. पोरांच्या भरोश्यावर लावू नका की पोरं भोग लावतील आपल्या नावाने, काही गॅरंटी नाहीये. आता जिथे जी मधुबनला भोग लावून टाका, मग अगदी 5,000 रुपयापासून पण आपण देऊ शकतो, 15,000 50,000 काय द्यायचं ते देऊन टाका. पण करा, काय करायचं ते धनाशी करा. पुढच्या 18 जानेवारीला काही गॅरंटी नाही, आपण इथं बसू शकू का नाही त्याची पण मला गॅरंटी नाही. एवढे 4 महिन्याचे ठीक आहे, थोडंफार आहे आपल्या हातामध्ये, पण 1 वर्षाने काय होईल त्याची काहीही गॅरंटी नाही. त्यामुळे अभि क्या करो, जो मंत्र दिला ना बाबांनी, सफल करो सफलता मूर्त बनो, आणि जगायचं तर राजा बनून जागा, आहे ना. ते प्रजा अभिजयन ते भगत ते काय माझ्याकडं लागायचं नाही, डायरेक्ट ऑर्डर द्या, घाबरू नका, भगवान आपका साथी आहे. कोणाला याचा अर्थ कोणाचा अपमान करायचा अशातला भाग नाहीये. पण जर तुम्ही मला कसं जगायचं शिकवायला लागले तर मग मी माझं शस्त्र बाहेर काढेल. मी काय तुम्हाला म्हणत नाही की भाऊ तू असं कर, काही नाही, मी माझ्या शांतीमध्ये बसलेलो आहे ना. पण माझी शांती भग्न करून मी काय खायचं, कसं चालायचं, मला वेगळा ड्रेस घालायचा आणि मला वेगळं काही खाऊ पिऊ घालायचा प्रयत्न करू नका. आणि टाइम आपलं कोणाला देऊ नका. लक्षात आलं ना, उगाच इकडे गेले पळत पळत, याचं लग्न लाव त्याचं लग्न लाव, तिकडं काहीतरी भानगडी झाले ते कोर्टात जा, याचा वाद मिटवायला जा, कुठल्या भानगडीमध्ये झमेल्यामध्ये पडू नका. मोठं मारामारी होणार आहे, इथून पुढे भांडणं होणारे, लोक क्रोधी ओढवणारे, चिडत जाणारे, थोड्या थोड्या गोष्टीवरून लोक मर्डर करणारे, आहे ना. लोकांचा बॅलन्स गेलेला आहे. भांडणामध्ये पडू नका, कुठल्या वादामध्ये पडू नका, शांतीमध्ये आपल्या आपल्या आयुष्यामध्ये मगन राहा, तपस्येमध्ये अभ्यासात मगन राहा. सगळ्यात मोठं काय आहे, हे ज्ञान इंटरनेट बंद होईल ती मुरली तुम्हाला मिळणार नाहीये. उद्या युट्यूबही बंद पडेल, काही भरोसा नाही. चायना टाईप इंटरनेट येणार आहे, चायना सारखं. ते भारत सरकार ठरवेल तुम्ही वाचायचं मुरली का नाही वाचायचं ते ठरवतील. आता कसं येऊ राहिलं, पण उद्या जेव्हा इंटरनेट 8 महिन्यांनी बदलणार आहे, हे इंटरनेट राहणार नाही. भारत सरकारचं चायना टाईप इंटरनेट येईल, त्याला लय रिस्ट्रिक्शन असतील, हे बघायचं नाही बघायचं, हे करायचं नाही करायचं, तर ते उद्या सगळं अवघड होणार आहे. मग प्रयत्न काय करा, काय मुरली वाचायची आत्ता वाचून घ्या, काय सांगायची सांगून घ्या, काय अभ्यास करायचा करून घ्या. उद्या ते भेटणार नाहीये. सगळे रिसोर्सेस, सगळे पाणी, अन्न पाणी सगळं गायब होणार आहे. मग आता 2-4 महिने आपल्या हातामध्ये, काय तपस्या करायची करा, काय धन सफल करायचं करा, काय मधुबनला जायचं जाऊन या. आता माउंट आबूचं टेम्परेचर -3 डिग्री सेल्सिअस होतं आणि पुढच्या 18 जानेवारीला डायरेक्ट -13 वगैरे असेल, जातच येणार नाही तिथं, आहे ना. तर हे सगळं तो सफल करो सफलता
मुहूर्त बनव आणि जे काही आहे आपल्याकडे अव्यक्तवाणी आहे, बाबांची पुस्तकं आहे, मुरली आहे, त्याचं वाचन करा, संघटित मध्ये अभ्यास करा, कार्यक्रम करा, संघटित योग बट्टी इथं येऊन जितकं आपल्याला तपस्या करता येईल, कारण लॉकडाऊन लागणार आहेत, एवढं फिक्स. लॉकडाऊन हे लोक लावणार आहेत, कारण यांना सगळे धंदे पाणी पुरं चौपट करायचे, त्यामुळे ते लॉकडाऊन लावणार आणि आपलं मुवमेंट करणं पण घराबाहेर पडणं पण अवघड होणार आहे. परिस्थिती अशी होईल, अजून एक प्रकार येणार आहे, इंडो चायना इंडो पाक वॉर एक 4 महिन्यामध्ये डिक्लेअर होईल इलेक्शन झाल्यावर. ते खरं युद्ध होईल का नाही माहिती नाही, ते पण टीव्हीवर तुम्हाला व्हिडिओ दाखवतील आणि तुमचं बँकेतलं FD माझ्या. युद्धामध्ये कायदा काय आहे, जेव्हा युद्धजन्य परिस्थिती असते तुमची FD माझी, मित्रो तुमची FD माझी, गेलं बॉम्बला. म्हणजे कुठल्याही कारणाने सरकार पैसा गायब करू शकतो, त्याला काय लागत नाही. 2 मिनिटांमध्ये तुम्हाला जेवढं वाटतं, जमीनही गायब करू शकतं, पैसाही गायब करतं. मग आधार कोणता आहे? एक बल एक भरोसा. उद्या सरकार मदतीला येणार नाही, भूकंप झाला तर सगळं रेडी ठेवा, बाहेर पडायला पण आपल्याकडे काहीतरी असलं पाहिजे, कुठेतरी स्टोअर असलं पाहिजे, है ना, कारण सरकारी मदत यायला 72 तास लागतात. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी साधं नाही, कारण जिथं भूकंप झाले ना तिथं आपले सेंटर पण होते, आपल्या सेंटरकडून गाडी गेली, त्यांना अन्न, पण किती जणांना पांघरुण देणार, अन्न देणार, काय करणार आपण मदत केली होती तिथं. या सगळ्या गोष्टी समोर ठेवलेल्या आहेत. अनेक गोष्टींचा सामना करायचा, तर आपली लाईन कशी पाहिजे? लाईन क्लीन आणि क्लिअर पाहिजे. त्यामुळे पूर्णपणे अलर्ट राहायचंय आणि एक नशा विसरायचं नाही की मेरा बाबा आ गया, मेरा राज्य आ गया, मेरे बाप का राज आ गया. त्या नशेमध्ये राहायचं, रोज घाबरून जायचं नाही की अरे बाब ते भूकंप व्हायला लागले, अगं बाया बिबट्या आला, ते काय भानगडी करायचे नाही. मेरा राज आ गया, मेरे बाप का राज आ गया. परदादी होती ना बाबांची मुलगी, त्या काय म्हणायच्या? माझ्या बापाचं राज्य येतं. तर एकटं त्यांचं बाप आहे, तुमचं नाही का? माझ्या बापाचं राज्य येतं. वाक्य काय पाहिजे? माझ्या बापाचं राज्य येतं. आणि त्या नशेमध्ये जगायचं. असं नाही की अरे बाबा ते भूकंप आला, अरे बाबा, असं नाही. तो मंत्र काय आहे? प्लॅनिंग करा, संपूर्ण आपलं शरीर चांगलं ठेवा. बाबा स्वतःची मालिश करत होते, तेल आणि भाऊ शोकेश्वर मालिश करायची. बाबांचा रथ शेवटपर्यंत चांगला टिकवला गेला, तर तुमचा रथ पण झाला पाहिजे ना व्यवस्थित. आणि हे जेवढे काही सप्लिमेंट खाऊ राहिले ते फेकून द्या पहिले. विटॅमिन त्यांनी सगळं कॅल्शियम जाऊ राहिलं. शक्यतो दादींनी सगळ्या गोळ्या फेकून दिल्या होत्या शेवटी, आहे ना. नॅचरल फळं बिळं का नाही, तर गोळ्याही फेकून दिले आणि फळंही फेकून दिले आणि उपाशी राहून गेली. ते परत आमच्यावर यायचं. तसं काय करू नका. गोळ्या फेकण्याआधी इथं दणकून फळं का, ड्रायफ्रूट का, सलाड का, आणि मग बिंदास गोळ्या फेकून दे, तुम्हाला काय होणार नाही. आलं लक्षात. तर शरीराकडे लक्ष द्यायचं, आपलं आर्थिक व्यवस्थापन करायचं, आपलं मानसिक व्यवस्थापन करायचं, आपल्या नातेवाईकांचं भविष्य चांगलं बनवायचं आणि उमंग उत्साहाने आपल्या राज्याच्या स्थापनेसाठी सज्ज व्हायचं आणि चांगला अभ्यास पण करायचा, कारण हे ज्ञान परत राहणार नाहीये, ही मुरली परत राहणार नाहीये. तुम्ही किती प्रयत्न केला, ते प्रिंटेड कागदही राहणार नाही. आत्ताच बहिणजींनी मुरली वाचल्यावर विचारलं काय सांगितलं बाबांनी, काही आठवत नाही. तर उद्या विनाशामध्ये काय आठवणार आहे? तर अंतमती सुगती. आत्ता जो शांतीच्या काळामध्ये बाबांची आठवण करतो त्यालाच विनाशामध्ये बाबा आठवणार आहे. आता त्याला सगळे नातेवाईक आठवतात, राजकारण आठवतं, जमीन जुमला आठवतो, तर त्याला उद्या काय आठवणार आहे? आता काय करा, टाइम सफल करा. आजपर्यंत आली नाही सेंटरला योगाला, इथून पुढं यायला लागा. सेंटरला रेग्युलर मुरलीला आली नाही, इथून पुढं यायला लागा. घरी पण तपस्या करा. आणि सगळ्यात मोठं परमात्म्याला काय पाहिजे? तुमचा टाइम, आपला टाइम. जिथं कुठं असाल, विचार सागर मंथन, तपस्या, सेवा, सेवेसाठी पण टाइम द्या ना. 4 लोकांना घेऊन जा मधुबनला, 4 लोकांना घेऊन या इथं, 4 ठिकाणी कोर्स ठेवा, 4 हॉल मिळून द्या सेंटरला. तर आपलं जे काही प्रभुत्व आहे, कॉन्टॅक्ट आहे, मार्केटिंग स्किल आहे, वाचा स्किल आहे, काही ना काही प्रत्येकाकडे आहे. तुमच्याकडे मंडळ असेल तिथं त्या लोकांचं पण भाग्य बनव. अच्छा, कोटी आत्मे, 700-800 कोटी आत्म्यामधून किती जणांना ज्ञान माहिती झालंय? 2 कोटी. फक्त 2 कोटी लोकांना बऱ्यापैकी बाबा आलाय आणि काय करतोय माहिती. 33 कोटीला पण नाही माहिती. ती शेवटी माहित पडल, एंडला माहित पडल, जेव्हा का मेजर दुनियेचा विनाश झालेला असेल.
तर त्या 800 कोटी आत्म्यांमध्ये 2 कोटी लोकांना थोडंफार माहिती आहे की बाबा आलेला आहे. त्या 2 कोटी आत्म्यांमध्ये सतयुगामध्ये किती आत्मे येणार आहे? 9 लाख येणार आहे. 9 लाखामध्ये 75% आत्मे कोण आहेत? माता आणि कन्या येणार आहेत. बाई लोक किती आहे? 25% आणि माता किती आहे? 75%. त्यामुळे जो कोणी मातांच्या शरीरात आहे त्याची सतयुगामध्ये यायची शक्यता किती आहे? जास्त आहे, भाग्यशाली आहे. म्हणजे या जगामध्ये ज्याला कमजोर समजलं गेलं तीच व्यक्ती काय आहे? सगळ्यात भाग्यशाली है ना. सबसे ज्यादा भाग्य किसका रहने वाला है? माताओं और बहनों का रहने वाला है ना. यहाँ भी देखो संख्या किसकी ज्यादा है ना, माताओं बहनों की ज्यादा है. तर आधी आपल्याला काय वाटायचं की मैं माता बन गई, मैं बहन बन गई, कन्या बन गई, और कुमार होती तो शायद ज्यादा सेवा कर पाती, पैसा कमाते, किधर भी जा सकते थे. लेकिन ऐसा नाही आहे. सतयुगात 75% जे येणार आहेत ते सगळे माता बहिणीच असणार आहे. त्यामुळं महाभाग्यशाली है माता है, कन्या है ना, की जिनके ऊपर ज्ञान का कलश दिया हुआ है. आणि जर आपण माता आणि बहीण आहे तर आपलं सतयुगात पद लवकर मिळायची चान्सेस आहेत. इथं मंत्री बनण्यासाठी केवढी फेडिंग लावावं लागते ना, 100-200 कोटी रुपये घेऊन जावं लागतात. ऍटलिस्ट नुसती भेट घ्यायला 200 कोटी रुपये, नुसती भेट घ्यायला आहे ना. ऍक्च्युअली पद द्यायला ते 400-500 कोटी वेगळी. मुख्यमंत्री बनायचं तर 1001 कोटी रुपये द्यावं लागतं. तर ती गोष्ट आहे. आणि इथं सतयुगात श्रीकृष्णाचा नातेवाईक म्हणून जन्म घ्यायला किती पैसे द्यावे लागेल? देऊ शकतो का? अख्खी दुनिया विकली तरी, यांचे सगळे बंगले सोना नाणं विकलं तरी देता येणार नाही. भगवंत ते स्वीकारच नाही करणार, तिकडेच फेकून देणार. प्रत्यक्षात या दुनियेतलं सोनं चांदी हिरा मोती वापरलं जात नाही, जाळून राख केली जाते. परमात्म्याची विशेषता काय? तुमची जमीन सुद्धा वापरत नाही. जिथं पतित आत्म्यांचे पावलं पडले श्रीकृष्ण ती जमीनही वापरत नाही. ती रॉयल्टी काय आहे ना, श्रीकृष्णाची जी रॉयल्टी आहे ना, ती आपण समजून घेऊ की ती रॉयल्टी काय, ती आत्मा काय चीज आहे. आणि त्याचे आपण कोण आहे? ब्लड रिलेटिव्ह आहे, रक्त संबंध आहे. आज रूहानी संबंध आहे, वही संबंध कल रक्त संबंध बनाएगा. कारण श्रीकृष्णाचे टोटल नातेवाईक संख्या 16,108 आहे. सतयुगामध्ये